आपल्या महाविद्यालयाच्या IQSC विभागाच्या वतीने सुरू असलेल्या या प्राध्यापक प्रबोधिनीच्या अंतर्गत आपलं आजचं हे 6वं पुष्प आहे. आपण प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरू करण्यापूर्वी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय बापूसाहेब डॉक्टर S.T. सोनवणे सर हे आपल्याला काहीतरी सूचना देऊ इच्छितात. मी प्राचार्य साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर. सर्व सहकारी आवाज येतोय? हो येतोय सर. सर्व सहकारी प्राध्यापक प्राध्यापकेतर बंधू भगिनी, प्राध्यापक प्रबोधिनी या संदर्भामध्ये जे काही प्लॅनिंग गेल्या 5-6 महिन्यापासून मी सूचना देत होतो, त्या सूचनेनुसार गेल्या 15 दिवसापासून ते प्रत्यक्ष त्याचं यशस्वीरित्या त्याचं फलित दिसत आहे. पेपर मागितले, पेपर सुद्धा आपण जमा केले. वेळोवेळी तलवारे सर बडसाय सूचना केल्याप्रमाणे आपण त्या पद्धतीने अंमलबजावणी केली आहे. परंतु मी ज्याप्रमाणे समीक्षण निरीक्षण करतो त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा करत असतात. तुम्ही माझं करतात, मी तुमचं करत असतो आणि करायला पाहिजे. एकंदरीत माझ्या असं निदर्शनास आलं आहे, सर्वच प्राध्यापकांचा मी आरोप करत नाही. काही प्राध्यापक हे आपला अँड्रॉइड मोबाईल एक जॉईन करून देतात आणि नेहमीप्रमाणे आपल्या घरामध्ये काहीतरी पाहणं असेल, उद्योग चालू असतो. पण सामनेवाला प्राध्यापक हा किती तयारीनिशी व्याख्यान देतोय त्या व्याख्यानावर लक्ष देत नाही काही जण. माझं एक नेहमी असतं, कुठली गोष्ट करा तर मन लावून करा, नाही तर काही करू नका. याच्या पाठीमागे माझा उद्देश असा आहे की तुम्हाला सुद्धा या माध्यमातून माहिती मिळावी. मला वाटतं कुणाचं तरी स्पीकर चालू आहे, गाडीचा आवाज येतोय. या अगदी लहान मुलाप्रमाणे सूचना आहेत, त्या सूचना आपल्याला द्यावं लागतं, यासारखं दुःख नाही. कुठलाही प्राध्यापक असेल, मग खोडके सर असेल, प्राध्यापक प्रबोधिनीच्या माध्यमातून व्याख्यान देणारा प्राध्यापक असेल, प्राचार्य असेल, जो बोलत असेल त्याला डिस्टर्ब होत असतो. म्हणून यापुढे आपण सूचना लक्षात ठेवायचे, आपला स्पीकर अनम्यूट ठेवायचा आहे. माझं असं लक्षात आलं, आपण फक्त काही जण मोबाईल जॉईन करून देतात, इथं पार्टिसिपंट्स म्हणून दिसतात. काही जण बसतात, फक्त शरीराने बसतात. आणि माझं जे नियोजन आहे ते नियोजनाप्रमाणे की माझा जो हेतू आहे तो हेतूप्रमाणे यश मिळणार नाही, या हेतूने प्रत्येक प्राध्यापक एकमेकाच्या याच्यामध्ये विचारामध्ये सायन्सचे ज्ञान आर्ट्स कॉमर्सना मिळावे, हा एक हेतू माझा असतो. म्हणून एक असं मी माझ्या
एक विचार आला की दररोज ज्या प्राध्यापकाचा नंबर असेल त्या प्राध्यापकाचं व्याख्यान दिल्यानंतर मी ऐन वेळेस कोणत्याही प्राध्यापकाला त्याचा समारोप, त्या व्याख्यानाचा समारोप मी करण्यासाठी ऑर्डर करेल. मी नाव सांगणार नाही. असं बी होऊ शकतं एखादा प्राध्यापकाला मी सांगितलं आज, त्याचा नंबर झाला म्हणून त्याने दुर्लक्ष करायचं असं बी नाही. कदाचित त्याला सुद्धा मी रिपिटेशन त्याला सुद्धा उभं करू शकतो समारोप करण्यासाठी त्या प्राध्यापकांना. म्हणून त्या संबंधित प्राध्यापकाने किंवा असा गैरसमज करू नये की माझा नंबर झाला. म्हणून प्रत्येकाने या व्याख्यानाशी डोक्याने, मनाने आणि शरीराने तिघांनी जॉईन झालं पाहिजे. आजपासून मी त्याची अंमलबजावणी करणार आहे. मी कोणत्याही प्राध्यापकांना समारोप करण्यासाठी ऐन वेळेस संपल्यानंतर की आज तुम्ही त्या प्राध्यापकाचं व्याख्यानाचा समारोप करताय. समारोप करत असताना प्राध्यापकाने मांडलेले विचार, त्या विचारातला 60% भाग आणि 40% भाग आपण आपल्या पद्धतीने मत व्यक्त करू शकता. पण 60% त्याच्यातलं काय जे आहे सारांश त्या प्राध्यापकाने सांगितले कथन केलं पाहिजे असं म्हणत नाही. तुम्ही जर 15 मिनिटं बोलत असाल तर 15 मिनिटांमध्ये कमीत कमी 10 मिनिटं त्या प्राध्यापकाने मांडणीच्या बाजूने, कोणत्या विषयाच्या बाजूने सारांश आपण समारोपच्या माध्यमातून करायचं. मी कोणत्याही प्राध्यापकाला सांगेन. म्हणून त्या दृष्टिकोन याच्या पाठीमागे माझा आता उद्देश आपण सर सांगतील म्हणून आपण सुद्धा लक्ष देणार. हॅलो, आवाज येतोय का? हो सर, येतोय. हा, म्हणून संबंधित जो बोलणारा प्राध्यापक आहे तो प्राध्यापकही जास्त अभ्यास करेल. इतर प्राध्यापक कोणीही प्रश्न विचारेल त्या हेतूने तो सुद्धा जास्त वाचन करेल आणि खऱ्या अर्थाने 100% आपला प्राध्यापक प्रबोधिनीचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम यशस्वी होईल असं माझं मत आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण जे काही सर्वजण बसलेले आहात त्या सर्वांनी बी सिरियस अटेंड राहायचं आहे. पुन्हा आपण आपलं जॉईन होत असताना संक्षिप्त नाव नाही टाकायचं आहे. कोणी आता विद्यार्थी आहे का कोण आहे 1 2 3 4 5 लिहिलंय, हे बरोबर नाही. म्हणून कोणी मोबाईलचं नाव टाकतं तेही बरोबर नाही. प्रत्येकाने आपलं नाव, विद्यार्थी असेल तर विद्यार्थी वर्ग नाव वर्गाचा सुद्धा उल्लेख करायचा आहे. दुसरा एक विषय असा की मी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आपण कुठेतरी त्यांना कन्व्हे करायला किंवा ऑर्डर करायला आपण असमर्थ आहात का असा प्रश्न माझ्या ठिकाणी निर्माण झाला आहे. कारण विद्यार्थी तेवढे जॉईन होत नाही. मला कल्पना आहे काहींची परीक्षा असेल पण काहींची परीक्षा नाही, काहींची परीक्षा झाली, काही जे जॉईन सकाळी होतात. असे विद्यार्थ्यांना आपण आदेशित का करू शकत नाही? विद्यार्थी आपलं ऐकत नाही का? विद्यार्थ्यांना सुद्धा आपण आपलं नॉलेज त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि विद्यार्थी एक विद्यार्थ्यांना जे संदेश देईल की प्राध्यापकांची सुद्धा एक व्याख्यानमाला आहे, हा एक हेतू आहे. म्हणून या सर्व गोष्टींचा विचार उद्यापासून मात्र आपले विद्यार्थी जॉईन झाले पाहिजे. त्याचबरोबर मी आणखी एक सूचना टाकली होती की 3-3 दिवस विभाग प्रमुख त्याच्या विषयाच्या विभागांनी ठरवायचंय. सिंगल असेल तर त्यांनी 3 दिवस यायचंय, 3 दिवस घरी थांबायचंय.
मी आज दैवेल कॉलेजला गेलो होतो सकाळी, परवा साक्री कॉलेजला गेलो होतो. तिथं मात्र 50% सर्वच येतात आणि थांबतात, जातात 100%. पण तुम्ही त्या पदवी पत्रकाचा नुसार नियमानुसार मी अनुकरण करणारा प्राचार्य आहे, म्हणून तुमच्यावर अन्याय व्हायला नको आणि आपल्या पालन झालं पाहिजे. महाविद्यालयाचे नियम असतात, त्या नियमाप्रमाणे आपण वागलं पाहिजे. 7 दिवस राहतात, 7 दिवस तुम्ही घरी थांबतात आणि आल्यानंतर सर्व सहाय्य करतात. हे कायद्याने गुन्हा आहेच. म्हणून त्यासाठी 50% आपली उपस्थिती परिपत्रक म्हणून पाहिजे. उद्या शनिवार येऊन गेला आहे. काही प्राध्यापकाचं दर्शन झालेलं नाही, म्हणून याचा आपण विचार करायचा आहे. पुढच्या आठवड्यापासून आठवडा जाऊ द्या, माफ तुम्हाला, पण पुढच्या आठवड्यापासून सांगितलेल्या आदेशाचं पालन करायचं. नाही तर मग सर्व प्राध्यापकांनी स्पीकर कोणाचा चालू आहे? केला बंद. नाहीतर मी सोमवारपासून पुन्हा सर्वांना महाविद्यालयामध्ये बोलवेन. कोणाचा फोन? विद्यार्थी सूचना करून होत. विद्यार्थी विद्यार्थ्यांना सुद्धा सूचना करा तुम्ही, आपला स्पीकर बंद करायचा आहे असं. तर तुमच्याकडे असेल ना बटन त्याचा? करतो ना, बंद करतो ते लगेच. तर त्या दृष्टिकोनातून मी सोमवारपासून सर्वांना बोलेल. मग जर आपण आदेशात नाही तर येतात त्यांच्यावर अन्याय होतो, जे येत नाही त्यामुळे त्यांच्यावर असं मी सूचना काढली तर अन्याय होईल. बघा, प्रशासनाच्या नियमाचं पालन करा. आपले बंधूवरही अन्याय होणार नाही. ते येतात, काही दिवस आठवड्याभर येतात. आमचे नॉन टीचिंग स्टाफ तर दररोज येतो. त्यात 50% सांगा का 100% सांगा, ते येतात. म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे. आणि एक विशेष म्हणजे की पहिल्यांदा 1 तारखेला पगार, काल संध्याकाळी मेसेज आला पगार जमा झाला आहे, म्हणून आज कदाचित उद्या या बँकेमध्ये पाठवली जाईल. म्हणून हे सुद्धा बातमी तुमच्यापर्यंत जे आहे ते मी देत असतो. म्हणून याच्या पुढे खोडके सरांनी सूचना करायची. धन्यवाद प्राचार्य साहेब. प्राचार्य साहेबांनी आपल्याला 2-3 गोष्टींचा उल्लेख केला. त्यामध्ये आपण या व्याख्यानमालेमध्ये मनापासून सहभागी व्हा, शरीर मन बुद्धी हे या स्थायी ठेवून जॉईन व्हावं अशा प्रकारचं आव्हान सरांनी केलं. समारोप करण्यासाठी सुद्धा सर सूचना देणार आहेत आपल्यापैकी कोणाला तरी एकाला. विद्यार्थ्यांना देखील जॉईन होण्यासाठी आपण प्रवृत्त करावं अशा प्रकारचं आव्हान, आणि शेवटी प्रशासनाच्या नियमांचे पालन करा असे आव्हान प्राचार्य साहेबांनी केलं. धन्यवाद सर. यानंतर आपण आजच्या व्याख्यानमालेला सुरुवात करूया. बंधूंनो, मगाशी उल्लेख केला, आजचं आपलं हे व्याख्यानाचं 6वं पुष्प आहे. हे 6वं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यात उपस्थित असलेले रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर WB शिरसाट हे आपल्याशी हितगुज साधणार आहेत. प्रारंभी मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या या व्याख्यानमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय बापूसाहेब डॉक्टर SD सोनवणे सर आपले देखील सहर्ष स्वागत करतो. या प्रबोधिनीसाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी हे देखील ऑनलाईन पद्धतीने जॉईन झालेले आहेत. त्यांचे देखील सहर्ष स्वागत करतो. आज 6वं पुष्प गुंफण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर WB शिरसाट सर हे आपल्याशी हितगुज साधणार आहेत. सर गेल्या 32-33 वर्षापासून आपल्या महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विद्या या विषयाचं अध्यापन करतात. अतिशय मनमिळावू स्वभावाचे असलेले शिरसाट सर हे विविध ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा सहभागी असतात. त्यांचे देखील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्स मध्ये रिसर्च पेपरचं पब्लिकेशन झालेलं आहे. नुकत्याच 21 जून रोजी आपण त्यांच्या एका संदर्भ ग्रंथाचं देखील
PSI साहेबांच्या हस्ते विमोचन देखील केलेलं आहे. असे प्राध्यापक डॉक्टर W.V. शिरसाट सर हे आपल्याला दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्राचं महत्व आणि त्यांचे काही विचार असतील ते आपल्यापुढे प्रस्तुत करतील. मी प्राध्यापक डॉक्टर W.V. शिरसाट सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानास प्रारंभ करावा. शिरसाट. नमस्कार. आज प्राध्यापक प्रबोधिनी आयोजित व्याख्यानमाला कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पालक, बालक आणि चालक आणि कॅटलिस्ट म्हणून भूमिका निभावणारे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय बापूसाहेब S.T. सोनवणे सर, तसेच IQAC कोऑर्डिनेटर प्राध्यापक डॉक्टर पेटारे सर, या प्राध्यापक प्रबोधिनी संयोजनचे समितीचे कोऑर्डिनेटर्स डॉक्टर तलवारे सर, प्राध्यापक बलसाने सर आणि एक दिलाने एक मनाने काम करणारे सर्व प्राध्यापकेतर बंधू आणि भगिनींनो आणि सूत्रसंचलन जे करतायत, अँकरिंगचं काम जे अतिशय योग्य पद्धतीने करतायत असे डॉक्टर खोडके सर आणि विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी मी केमिस्ट्रीचा स्टुडंट किंवा केमिस्ट्रीचा टीचर असल्या कारणाने केमिस्ट्रीचा एक अतिशय आपल्या जीवनाशी निगडीत असलेला विषय निवडलेला आहे. त्या विषयाचं जे शीर्षक आहे, टायटल आहे, इम्पॉर्टन्स रोल ऑफ केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. दैनंदिन जीवनामध्ये रसायनशास्त्राचं महत्व किंवा दैनंदिन जीवन आणि रसायने हा विषय या ठिकाणी मी आज निवडलेला आहे. तर या ठिकाणी आताच प्राचार्य साहेबांनी त्या ठिकाणी काही आपल्याशी हितगुज केलं, काही विचार त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केल्या. तर या ठिकाणी मी सुरुवात करतानाच असं म्हणेल की केमिस्ट्री इज द इम्पॉर्टंट सब्जेक्ट इन आवर लाईफ. केमिस्ट्री इज द इंटरमिडिएट सब्जेक्ट. इट लिंक टू द ऑल सब्जेक्ट ऑफ सायन्स. सर्व सब्जेक्टची त्याची लिंक असते, सर्व चालणारा असा हा विषय आहे. आणि या केमिस्ट्रीमध्ये सर्वात महत्वाचा जो घटक आहे तो कॅटलिस्ट असतो. कॅटलिस्टचं एक काम जास्त ऍक्सेलरेट द रेट ऑफ रिॲक्शन्स. रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवण्यासाठी, रासायनिक अभिक्रिया पूर्ण करण्यासाठी या कॅटलिस्टचा वापर केला जातो. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर इफ वी वांट टू प्रिपेअर द वॉटर, हाऊ टू प्रिपेअर द वॉटर, वी नो दॅट water is a formed from two gases, that is a hydrogen and oxygen. By simply reacting hydrogen and oxygen, water cannot be formed. It is impossible to form the water. But if we use the catalyst in these reactions, then explosion take place and water is formed. Similarly, our principle is also serve as catalyst. If we have the potential, if we have the energy, we have the efficiency. Such potential, efficiency, energy is drawn by our principles. कॅटलिस्ट ची भूमिका आपले प्राचार्य साहेब करत असतात. त्यामुळे या आतापर्यंत झालेल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी आपण सक्सेस केलेल्या आहेत आणि सक्सेस करतो त्याच्या मार्गदर्शनाखाली. म्हणून ही सर्व ऍज कॅटलिस्ट. आय एक्सप्रेस दिस वर्ड इन टर्म्स ऑफ केमिस्ट्री. असो, तर या ठिकाणी सत्यम शिवम सुंदर या जगामध्ये, विश्वामध्ये नजर टाकली असता सर्वत्र आनंदाची उधळण होताना दिसते. सूर्य ऊर्जा आणि प्रकाश रूपाने, झाड पान फुलांनी, पक्षी मधुर संगीताने, सागर त्या ठिकाणी भरती ओठीने त्या ठिकाणी आनंदाची उधळण करताना आपल्याला दिसत. या आनंदाची उधळण करण्यामागे, कार्यकारांमागे एक मोठं रहस्य दडलेलं आहे. या रहस्यामध्ये एक अदृश्य शक्ती, एक चैतन्य शक्ती, एक प्राणशक्ती त्या ठिकाणी आहे. तिला कोणी त्या ठिकाणी परमेश्वर म्हणेल, गॉड म्हणेल, वैश्विक शक्ती म्हणा, युनिव्हर्सल पॉवर म्हणेल, अशा वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी जात असत. अशा या सुंदर सृष्टीमध्ये, या विश्वामध्ये त्या ठिकाणी विविध त्या ठिकाणी घटना घडत असतात, कुतूहल निर्माण करणाऱ्या घटना घडत असतात. आणि त्याच्यातलं विज्ञान समजून घेणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. विज्ञान म्हणजे ज्ञाता आणि कर्ता, ज्ञान आणि कर्म याचा सुरेख समन्वय असतो.
फक्त ज्ञान असून चालत नाही किंवा कर्म असून चालत नाही. दोघांचा जर समन्वय झाला तरच त्या ठिकाणी विकास होत असतो. तर त्या ठिकाणी ही सृष्टी सुंदर त्यामध्ये निर्माण होत असतं. म्हणून विज्ञान आणि शास्त्र आपण जे शिकतोय ते शास्त्र शिकतो आहे, सायन्स शिकतो आहे. नॉलेज ऑफ द युनिवर्स विच इज गेन बाय ह्युमन एक्सपिरियन्स अँड ऑब्झर्वेशन असं आपण म्हणतो. परंतु शास्त्र आणि विज्ञानामध्ये फरक आहे. विज्ञान म्हणजे मर्म जाणणे आणि शास्त्र म्हणजे फक्त माहित असणे. एखादी गोष्ट माहित आहे परंतु त्याचा मर्म जाणला नाही तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा पाहिजे तसा आपण त्या ठिकाणी त्याला डेव्हलप करू शकत नाही. म्हणून आपल्यात जर पोटेन्शियल असेल, फक्त माहिती आहे आपल्याला, पण त्याचं आपण बाहेर काढलं नाही तर आपल्याला ते विज्ञान कळलं नाही असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. या सृष्टीमध्ये अतिशय सुंदर त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. या सृष्टीमध्ये जो परमेश्वराने जो विशिष्ट असा मसाला त्या ठिकाणी भरलेला आहे त्याला असं रसायन असं आपण नाव दिलं. या सृष्टीमध्ये अतिशय असं चैतन्य आहे, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये रसायन भरल्यामुळे त्या ठिकाणी, आणि दॅट इज रिलेटेड टू केमिस्ट्री. त्या ठिकाणी आपण कुठे नजर टाका, एव्हरीवेअर, कुठे कोणत्याही ठिकाणी जर बघितलं त्या ठिकाणी सर्वत्र त्या ठिकाणी रसायन त्या ठिकाणी भरलेले. प्रत्येक पदार्थ हा रसायनाने बनलेला आहे. त्याच्यामध्ये एक वेगळी शक्ती त्या ठिकाणी असते. तर असं त्या ठिकाणी कुठेही आपण नजर टाकली असता विविध प्रकारचे त्या ठिकाणी घटना घडतात. रसायन त्या ठिकाणी निर्माण होत असतं. केमिकल प्रोसेस त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी होत असते. आणि अशा या ठिकाणी या विश्वामध्ये, या जगामध्ये दोन विद्यमान घटक आहेत. एक म्हणजे पदार्थ आणि दुसरा म्हणजे त्या ठिकाणी विद्युत चुंबकीय विकिरण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. मॅटर आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असे दोन या ठिकाणी महत्वाचे घटक आहेत. पदार्थ म्हटलं तर त्या ठिकाणी त्याला गती असते आणि इतर गती असते, त्याला त्या ठिकाणी एक शक्ती निर्माण होत असते. आणि ही शक्ती आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह या ठिकाणी ह्या दोघांच्या समन्वयाने त्या ठिकाणी ही सृष्टी त्या ठिकाणी विविधतेने त्या ठिकाणी आपल्याला नटलेली दिसते. कारण या सृष्टीमध्ये ते विविधता आहे. प्रत्येक घटकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं रसायन त्या ठिकाणी भरलेले, वेगवेगळ्या प्रकारचं चैतन्य आहे. आणि ही विविधता असल्या कारणाने त्या ठिकाणी ही सृष्टी त्या ठिकाणी सुंदर दिसते आपल्याला. आपण त्या ठिकाणी जर विचार केला तर प्रत्येक घटकामध्ये त्या ठिकाणी विज्ञान आहे. प्रत्येक घटकामध्ये त्या ठिकाणी रसायन आहे. ग्रह बघा, तारे बघा, उपग्रह बघा, जे जे त्या ठिकाणी विश्वामध्ये जे घटक असतील त्या घटकामध्ये त्या ठिकाणी रसायनाची सत्ता त्या ठिकाणी असते. रसायन असल्यामुळे त्या ठिकाणी सूर्य जरी असतात तर त्या सूर्यामधून जी चैतन्य किंवा ऊर्जा मिळत असते त्या ठिकाणी केमिकल रिॲक्शन होत असते आणि म्हणून आपल्याला ऊर्जा आणि प्रकाश त्या ठिकाणी मिळत असतो. सर्वत्र त्या ठिकाणी चैतन्य भरलेलं आहे. आपण जर त्या ठिकाणी विचार केला रसायनशास्त्राचा उपयोग काय, रसायनशास्त्र म्हणजे काय, फक्त त्या ठिकाणी असा आपण सहज विचार करतो की रसायनशास्त्र म्हणजे फक्त एक प्रयोगशाळा आणि त्या प्रयोगशाळामध्ये रंगीबेरंगी त्या ठिकाणी द्रव एकत्र करणे, विषारी असे वायू किंवा चांगले असे वायू निर्माण करणे आणि विशिष्ट साधनांचा वापर करणे आणि त्यातून त्या ठिकाणी प्रॅक्टिकल नॉलेज विद्यार्थ्यांना देणे एवढंच मर्यादित नाही. या प्रयोगशाळेच्या बाहेर किंवा जगामध्ये सर्वत्र त्या ठिकाणी एव्हरीवेअर केमिस्ट्रीत किंवा त्या ठिकाणी रसायनाने त्या ठिकाणी भरलेलं आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणता येऊ शकेल आपल्याला. आपण जर विचार केला पूर्वीच्या काळामध्ये त्या ठिकाणी पाहिजे तसा विकास झालेला नव्हता. तर त्या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गाच्या प्रत्येक घटकाकडून त्या ठिकाणी मनुष्य त्या ठिकाणी उपजीविका करत असे. त्या ठिकाणी झाडांच्या पानापासून, फुलापासून त्या ठिकाणी तो अर्क काढत असे. त्या अर्काचा तो त्या ठिकाणी आपल्याला औषध म्हणून तो उपयोग करत असे. त्या झाडाच्या पानाफुलापासून काढलेला जो एक्स्ट्रा असेल, जो रस असेल, त्या रसाच्या सहाय्याने त्या ठिकाणी भोजपत्रावरती चित्र त्या ठिकाणी तो निर्माण करत असेल किंवा चित्र काढत असेल. परंतु जसं जसं हळूहळू त्या ठिकाणी गरज ही शोधाची जननी असते त्याप्रमाणे जसं प्रगती होत गेली तसं रसायनशास्त्राचा सुद्धा विकास होत गेला असं आपल्याला म्हणता येईल. रसायनशास्त्राचा जर आपण जर विचार केला तर सर्व त्या ठिकाणी आपल्याशी संबंधित आहे, आपल्याशी निगडीत आहे. आपण जर बघितलं उठल्यापासून आपण त्या ठिकाणी आपण रसायनाची सुरुवात होत असते. आपण ज्या वेळेस उठतो उठण्यापूर्वी आपण विचार करतो म्हणजेच काय, त्या ठिकाणी आपल्या या मेंदूमध्ये काहीतरी स्राव निर्माण होतो, काहीतरी त्या ठिकाणी एक्साइटेशन होत असतं, काहीतरी वेव्ह तयार होत असतात आणि त्याच्यामुळे आपण जाग येत आणि जाग आल्यानंतर आपण त्या ठिकाणी आपली सुरुवात ही रसायनापासून करत असतो. ब्रश त्या ठिकाणी घेतो, टूथपेस्ट वापरतो आपण,
दात आपण घासतो त्या ठिकाणी आणि नंतर चहाने सुरुवात करत असतो. चहा तयार करत असताना त्या ठिकाणी चहामध्ये कोणकोणते घटक असतात, साखर असते, चहा पावडर असते, दूध असते. याचं पर्टिक्युलर कंपोजिशन ज्यावेळी निर्माण केलं जातं त्यावेळी असा त्या ठिकाणी चहा तयार होत असतो आणि चहा म्हणजे हे द्रावण तयार होत असतं. कॉम्बिनेशन ऑफ द सोल्युट्स अँड सॉल्व्हंट्स असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. म्हणून या ठिकाणी आपल्याला सुरुवात जी असते ती आपले जनरली आपण रसायनाने सुरुवात होते असं आपल्याला म्हणता येईल. तसंच त्या ठिकाणी वातावरणामध्ये जे घटक आहेत, आपल्या सभोवताली जे घटक आहेत त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असेल, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल आणि इनर्ट गॅसेस असतील म्हणजे निष्क्रिय वायू असतील. परंतु यामध्ये जे बॅलन्स आहे हा जो निसर्ग देवतेने किंवा सृष्टीकर्त्याने त्या ठिकाणी असा बॅलन्स ठेवलेला आहे. प्रमाण त्या ठिकाणी नायट्रोजनचं किती, ऑक्सिजनचं किती, हायड्रोजनचं किती, त्या ठिकाणी ऑक्सिजन हा 21% जवळपास आहे. समजा 21% पलीकडे जर ऑक्सिजन राहिला असता तर या ठिकाणी आपलं अस्तित्व राहिलं नसतं. त्या ठिकाणी ज्वाला निर्माण झालं असतं, आपलं अस्तित्व संपलं असतं. म्हणून हा त्या ठिकाणी बॅलन्स त्या ठिकाणी असल्या कारणाने आपलं अस्तित्व या ठिकाणी आपण निर्माण करू शकलो किंवा आपण आपलं अस्तित्व या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपल्याला असं एक सविस्तर आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी वेगळे जे असतात, साबण असेल, शॅम्पू असेल किंवा वेगळे डिटर्जंट्स असतील, पेन असेल, शाई असेल, कागद असेल, जे जे घटक आपल्याला लागणारे असतात त्या प्रत्येक घटकामध्ये रसायनाचा समावेश आहे. प्रत्येक घटकामध्ये त्या ठिकाणी आपण जर बघितलं ऊर्जा स्त्रोत जास्त म्हणजे ऊर्जा स्त्रोत म्हणजे आपल्याला ऊर्जेची फार गरज असते. दैनंदिन जीवनामध्ये ऊर्जेची गरज असते. पूर्वीचा काळ वेगळा होता, त्या ठिकाणी कंदील वगैरे लावले, पण आज ऊर्जेशिवाय होत नाही. प्रत्येक त्या ठिकाणी प्रोसेस ज्या केल्या जातात त्या ऊर्जेशिवाय होऊ शकत नाही. म्हणून हे ऊर्जेचे स्रोत सुद्धा या रासायनिक क्रियेतून होत असतात. पेट्रोल असेल, कोळसा असेल किंवा आपल्याला स्वयंपाकासाठी लागणारा जो वायू असेल, जो गॅस असेल, या सर्वांमध्ये त्या ठिकाणी रसायनांचा समाविष्ट असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला ते उपलब्ध होऊ शकतं. असे विविध घटक जर आपण विचार केला तर प्रत्येक याच्यामध्ये त्या ठिकाणी रसायनाचं त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे त्या ठिकाणी प्रोसेस होताना किंवा आपल्याला विशिष्ट एक वेगळं अस्तित्व आपल्याला त्या ठिकाणी रसायनामुळे आपल्याला दिसून येत असतं. तर या ठिकाणी प्रत्येक घटकाचा मी थोडक्यात या ठिकाणी विचार करणार आहे. आपल्या याच्यामध्ये जर बघितलं आपण त्या ठिकाणी अन्न उत्पादन कशा पद्धतीने केलं जातं, अन्न उत्पादनामध्ये रसायनशास्त्राची भूमिका काय आहे. अन्न उत्पादन मध्ये त्या ठिकाणी वनस्पती हे फार महत्वाचे घटक असतं, कारण आपल्याला मिळणारे जे घटक असतात ते आपल्याला त्या ठिकाणी वनस्पतीपासून मिळत असतात. तर वनस्पतीमध्ये एक अन्न तयार करण्याची एक प्रोसेस असते, एक केमिकल प्रोसेस त्या ठिकाणी होत असते. हवेतील कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि सूर्यप्रकाश याच्या साह्याने त्या ठिकाणी अन्न तयार केलं जातं. म्हणजे फोटोसिंथेसिस ही प्रोसेस त्या ठिकाणी होत असते आणि या फोटोसिंथेसिस प्रोसेसमुळे त्या ठिकाणी मिळणारा जो वायू आहे तो मिळणारा वायू त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचा उपयोग वनस्पती करते आणि ऑक्सिजन इव्हॉल्व होत असतो आणि हा ऑक्सिजन आपल्याला त्या ठिकाणी उपयुक्त ठरत असतो. आज या पॅराडाइम सिच्युएशन मध्ये ऑक्सिजनची नितांत गरज होती आणि म्हणून या ठिकाणी वृक्षाचं महत्व सुद्धा या ठिकाणी आपल्याला किती आहे हे नमूद करावं असं वाटतं. म्हणून या ठिकाणी अन्न उत्पादन मध्ये सुद्धा त्या ठिकाणी रसायनाची भूमिका अतिशय महत्वाची असते. मग त्या ठिकाणी साबण असेल, डिटर्जंट असेल, सौंदर्य प्रसाधन असेल, साबणाचा सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. साबण, डिटर्जंट पावडर, त्यामध्ये आपले हात स्वच्छ करण्यासाठी, शरीर स्वच्छ करण्यासाठी, कपडे धुण्यासाठी सर्व त्या ठिकाणी किंवा घर त्या ठिकाणी फ्लोरिंग स्वच्छ करण्यासाठी हे सर्व रसायनांचा त्या ठिकाणी वापर आहे. सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट त्या ठिकाणी वापरला जात असतो आणि कपडे धुताना ज्यावेळेस साबण वापरला जात असतो तर त्यावेळेस पाण्याचा जो पृष्ठतणाव असतो, सरफेस टेन्शन जे असतं ते सरफेस टेन्शन रिड्यूस होतं, कमी होतं आणि त्याच्यामध्ये जी घाण असते किंवा जो मळ असतो तर त्या ठिकाणी तो रिमूव्ह होत असतो. अशी त्या ठिकाणी या रसायनामुळे त्याची आपल्याला या ठिकाणी मदत होत असते. सर्व सौंदर्य प्रसाधनामध्ये सुद्धा ब्युटी पार्लर मध्ये किंवा त्या ठिकाणी अंतर्गत सौंदर्य आणि बहिर्गत सौंदर्य, अंतर्गत सौंदर्य त्या ठिकाणी आपल्यात असलेले जे महत्वाचे घटक आहेत किंवा आहार विचार याच्यावरती डिपेंड असतं, परंतु एक्सटर्नल सौंदर्य, बहिर्गत सौंदर्य साठी या ठिकाणी सौंदर्य प्रसाधनाचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो. असं त्या ठिकाणी विविध प्रकार औषधं म्हटल्यानंतर आपलं शरीर निरोगी राहावं, आपण आजारी पडू नये किंवा आजारी पडल्यानंतर आपण लवकर बरं व्हावं यासाठी औषधाचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आज उपयोग केला जात असतो. औषधामध्ये त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे घटक असतात, वेगळे केमिकल त्या ठिकाणी वापरले जातात. मग ते औषध त्या ठिकाणी मग ॲलोपॅथी असेल, इलेक्ट्रोपॅथी असेल, आयुर्वेदिक असेल, युनानी असेल, असे वेगळ्या प्रकारच्या जरी पॅथी असतील, परंतु सर्व पॅथी मध्ये त्या ठिकाणी वापरले जाणारे जे मेडिसिन आहे, जे केमिकल आहेत
तर त्याच्यात त्या रसायनाची भूमिका महत्वाची आहे. तयार करण्यासाठी रसायनशास्त्राची मदत घ्यावी लागते. कुठलंही शास्त्र असेल, परंतु त्या ठिकाणी मेन शास्त्र जे आहे त्या ठिकाणी रसायनाचा उपयोग होत असतो. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं औषधे, प्रतिजैविके त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे. सुरुवातीचा कालच विषय झाला व्हायरस संदर्भात. त्या व्हायरस संदर्भात प्रतिजैविके तयार करण्यासाठी वेगळ्या शास्त्रज्ञांनी, वेगळ्या संशोधकांनी त्या ठिकाणी त्याग केला आणि त्या त्यागातून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे प्रतिजैविके निर्माण झाले. आणि ह्या प्रतिजैविकेमुळे त्या ठिकाणी आपल्याला मग वेदनाशामक असेल, भूलभ्याल औषध असेल, वेगळ्या प्रकारचे जेवढे औषध असतील त्या औषधामध्ये त्या ठिकाणी सर्व रसायनाचा त्या ठिकाणी समाविष्ट केलेला असतो. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी, परंतु एक गोष्ट अशी असते, औषध तयार करताना त्याला पर्टिक्युलर कंपोजिशन हवं असतं. त्याला टायटोमेरेशन म्हणतात, की एखादा घटक जास्त, एखादा घटक कमी जरी झाला तरी त्या ठिकाणी त्याचा रिझल्ट मिळत नाही. त्यासाठी विशिष्ट कंपोजिशन प्रोपोर्शन असेल तर त्या ठिकाणी त्या पद्धतीने ते औषधे तयार केले जात असतात. असे त्या ठिकाणी औषधाची भूमिका त्या ठिकाणी मत असतं. वेगळ्या प्रकारचे औषध आपण त्या ठिकाणी बघत असतो. असे अनेक त्या ठिकाणी एक्झाम्पल देता येतील. सगळे अभावी त्या ठिकाणी आपल्याला हे करता येणार नाही. पुढचा भाग त्या ठिकाणी कृषी क्षेत्रामध्ये, कृषी रसायन शास्त्रामध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने केमिस्ट्रीचा उपयोग होत असतो किंवा रसायनाचा उपयोग होत असतो. कारण कृषी म्हटल्यानंतर शेती आली आणि शेती आपल्याला माहिती आहे, शेतकरी हा शेतीवर अवलंबून असतो किंवा 70% त्या ठिकाणी हा शेती प्रधान देश असल्यामुळे त्या ठिकाणी शेती ही फार महत्वाची आहे आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या त्या ठिकाणी उदरनिर्वाह करण्यासाठी. आपल्याला फूड मटेरियल जे मिळतं ते महत्वाचं असतं आणि त्या फूड मटेरियल किंवा शेती उत्पादन वाढवण्यासाठी त्याच्या वेगळ्या त्याच्यावरती प्रक्रिया करण्यासाठी, कारण या ठिकाणी जर बघितलं आपण जे उत्पादन तयार केलं जातं ते कमी पडू नये म्हणून वेगवेगळ्या रसायनाचा, मग ते नॅचरल असेल किंवा त्या आर्टिफिशियल असेल, अशा रसायनाचा त्या ठिकाणी वापर केला जातो आणि ती शेती त्या ठिकाणी व्यवस्थित सुपीक केली जात असते. तिला काहीतरी फिडिंग दिलं जात असतं. कारण या ठिकाणी जी माती असते त्या मातीचं परीक्षण काम सुद्धा या रसायनाच्या माध्यमातून होतं. त्याला आपण सॉइल अनालिसिस म्हणतो. तर त्या मातीमध्ये कोणकोणते घटक महत्वाचे असतात ते अनालिसिस केले जातं. त्याच्यात मुख्यतः घटक म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे घटक महत्वाचे असतात. त्या अनालिसिस मग त्याला किती घटक किती कमी प्रमाणात आहे का जास्त प्रमाणात आहे याचा अनालिसिस सुद्धा या ठिकाणी या माध्यमातून होत असतं. तसं या ठिकाणी शेतकऱ्यांनी तयार केलेला जो माल असतो, जो प्रॉडक्ट तयार केला असतो, त्या प्रॉडक्ट वरती जर पाहिजे तशी प्रक्रिया जर केली तर त्याचं त्या ठिकाणी प्रॉडक्ट आणि बाय प्रॉडक्ट असे दोन भाग होत असतात आणि त्याच्यातून त्याचं उत्पादन वाढतं, आर्थिक सुबत्ता त्या ठिकाणी वाढते आणि त्यामुळे उत्पादन वाढल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं लाईफ त्या ठिकाणी चेंज होत असतं. म्हणून या ठिकाणी या घटकामध्ये सुद्धा प्रत्येक याच्यामध्ये रसायन असतं. एक मिनिट, हॅलो, प्रत्येक याच्यामध्ये रसायन असतं. त्या रसायनामुळे त्या ठिकाणी हे सर्व शक्य असतं. वेगळ्या प्रोसेस केल्या जात असतात. मग कुठलं इंडस्ट्रीज असेल त्या याच्यातून कच्चा माल असेल, तो कच्चा माल पक्का करण्यासाठी केमिस्ट्री आवश्यक असते. तिथं केमिकल प्रोसेस होत असते आणि त्याच्यातून तो प्रॉडक्ट निर्माण होत असतो. असं या ठिकाणी एक महत्वाचा भाग म्हटल्यानंतर तसंच आपल्याला या ठिकाणी आर्थिक किंवा आपण त्याला असं म्हणूया उद्योग आणि वाहतूक, कारण जे उद्योग चालले जातात, उद्योग त्या ठिकाणी जी प्रोसेस मध्ये असतात, मग साखर कारखाना असेल किंवा पेट्रोलियम इंडस्ट्रीज असेल, सिमेंट इंडस्ट्री असेल, ऑइल इंडस्ट्रीज असेल, तर यासाठी लागणारा सर्व माल हा त्या ठिकाणी भूगर्भातून काढला जात असतो. त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर प्रोसेस केली जात असते. त्याच्यातून जे पेट्रोल मिळायचं असेल तर त्या ठिकाणी क्रूड मटेरियल जे असतं ते भूगर्भातून काढलं जातं. तिथं केमिकल प्रोसेस केल्या जातात. मिनरल असेल तर तिथून सुद्धा त्या ठिकाणी धातू मिळवले जातात. अशा वेगवेगळ्या प्रोसेस या ठिकाणी होत असतात आणि त्याच्यातून त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय उभे होत असतात. सहज उभे होत नाही, माल तयार झाला म्हणून त्या ठिकाणी उद्योग सुरू झाले असं नाही. त्याच्यावरती वेगळी साखर कारखाना जर बघितला त्या ठिकाणी ऊसापासून साखर त्या ठिकाणी मिळते, म्हणजे ती पूर्ण प्रोसेस होते आणि मग त्या ठिकाणी तो प्रॉडक्ट आणि बाय प्रॉडक्ट त्या ठिकाणी मिळत असतात. तसं वाहतूक या ठिकाणी आणि जो माल तयार केला जातो त्याला त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टसाठी वाहनाची आवश्यकता असते आणि हे वाहन म्हणजे त्या ठिकाणी त्याला इंधन हवं असतं. विदाऊट फ्यूल त्या ठिकाणी चालू शकत नाही आणि हे इंधन सुद्धा त्या ठिकाणी मग पेट्रोल असेल, ऑइल असेल, डिझेल असेल, व्हॉट एव्हर मे बी, तर ते सुद्धा या ठिकाणी या रासायनिक प्रक्रियेतून या ठिकाणी होत असतं. असं या ठिकाणी वेगळे अंग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आणि दुसरं जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी कांद्याची केमिस्ट्री आता या ठिकाणी, आता कांदा सर्वत्र त्या ठिकाणी माहिती आपल्याला, कांदा हसवतो पण आणि कांदा रडवतो पण. तर त्याच्या संदर्भात थोडक्यात काही त्याच्यातले जे घटक आहेत आणि तो कांदा कसा उपयुक्त ठरतो आहे या काळामध्ये,
कारण कांद्याचे बरेच प्रयोग झाले आणि त्याच्यातून कोरोना नावाचा जो रोग आहे तो त्या ठिकाणी बऱ्याच अंशी बरा झालेला आपल्याला दिसून आलेला आहे. कांदा हा त्या ठिकाणी जो कलर असतो कांद्याला, द कलर ऑफ द ओनियन डिपेंड्स अपॉन द पिगमेंट्स. त्या पिगमेंटमुळे त्या ठिकाणी कांदा वेगळ्या प्रकारचा कलर त्या ठिकाणी असतो. मग तो लाल असेल, पांढरा असेल, काही अंशी तो पिवळा पण असतो. त्याच्यामध्ये अँथोसायनिन, अँथोझायलिन अशा वेगळ्या प्रकारचे पिगमेंट असतात आणि हे पिगमेंटमुळे कलर त्या ठिकाणी तयार होत असतात. परंतु जर कांदा चिरला, आपण डोळ्यातून पाणी येतं, आपल्याला डोळ्यातून अश्रू येत असतात आपल्याला, आणि हे अश्रू येण्यामागचं कारण जे आहे त्याच्यात असलेले जे रसायन आहे, त्याच्यात असलेला जो घटक आहे त्या घटकामुळे त्या ठिकाणी असतं. त्याच्यात सल्फर नावाचा हा घटक असतो. त्याचं ज्यावेळेस कापल्यानंतर ज्यावेळेस तो कापला जातो त्यावेळेस त्याचं ऑक्सिडेशन होतं, त्याच्यापासून वायू तयार होत असतो. सल्फर डायऑक्साईड हा वायू तयार होतो किंवा सल्फोनिक आम्ल त्या ठिकाणी तयार होत असतं आणि त्याच्यामुळे आपल्या डोळ्यातून त्या ठिकाणी अश्रू येत असतात. आणि याच्यात आपण जर बघितलं, आणखी विनोदाची गोष्ट म्हटली तर कांदा कसा कापावा, आडवा कापावा, उभा कापावा, तर या ठिकाणी त्याच्यामधले जे गुणधर्म आहे ते कापण्याच्या याच्यावर सुद्धा अवलंबून असतं. उभा कापला त्याचे गुणधर्म वेगळे, आडवा कापला त्याचे गुणधर्म वेगळे असते. आडवा कापला तर विनोदानं असं म्हटलंय तर त्याच्यामध्ये अशा रिंग असतात, त्याला आपण सुदर्शन चक्र सारखं आपल्याला ते दिसतं बघा. म्हणजे कांदा त्या ठिकाणी किती महत्वाचा आहे, कापण्याच्या पद्धतीवर सुद्धा त्या ठिकाणी गुणधर्म अवलंबून असतात. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो घटक आहे तो अँटीऑक्सिडंट आहे. आणि ह्या अँटीऑक्सिडंटमुळे त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जे आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल असतात त्या फ्री रॅडिकलचं कंट्रोल करण्याचं काम या ठिकाणी अँटीऑक्सिडंट या घटकामुळे होत असतं. आता अँटीऑक्सिडंट या ठिकाणी जे फ्री रॅडिकल असतात, जे आपल्या पेशी शरीरात असंख्य पेशी आहेत, त्या असंख्य पेशीला त्या ठिकाणी त्यांचे संरक्षण करण्यासाठी अँटीऑक्सिडंटचा उपयोग केला जात असतो. कांद्यामध्ये त्या ठिकाणी व्हिटॅमिन बी पण आहे, व्हिटॅमिन सी पण आहे. व्हिटॅमिन सी सगळ्यांना माहित आहे, व्हिटॅमिन सी रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तर व्हिटॅमिन डी हे डायजेशन साठी त्याचा उपयोग होत असतो. असे विविध रसायने कांद्यामध्ये असल्या कारणाने कांदा हा अतिशय उपयुक्त आहे. कांद्यामध्ये वेगळे घटक असल्यामुळे मग त्या ठिकाणी बघा, एखाद्याला मूर्छा आली, मी सुरुवातीला म्हटलं कांदा हसवतो पण रडवतो, शेतकऱ्यांचा दृष्टिकोन तो हसवतो रडवणं पण होतं. पण आपल्या एखादी व्यक्ती जर मूर्छित झाली, तर बेशुद्ध पडली, तर कांदा त्याला आपण नाकाजवळ नेला, हुंगवला त्याला, तर तो लगेच त्या ठिकाणी फ्रेश होतो, तो आनंदित होतो, शुद्धीवर येतो. म्हणजे कांदा किती गुणकारी आहे. कांदा त्या ठिकाणी हार्ट अटॅक येणाऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा उपयुक्त ठरतो. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यासाठी कांद्याचा उपयोग होत असतो. आणि त्या ठिकाणी डायबिटीज जे असेल तर डायबिटीज कंट्रोल करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी कांदा करत असतो. असं ही कांदाची भूमिका आपण त्या ठिकाणी थोडक्यात त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर आपलं जे अन्न संरक्षण आणि रसायनशास्त्र याचा काय संबंध आहे बघा. या ठिकाणी टाकाऊ काहीच नसतं जीवनामध्ये. आमच्या फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी एनर्जी नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड, एका ठिकाणाहून त्या ठिकाणी कन्व्हर्शन होत असतं. ते त्या ठिकाणी टाकाऊतून टिकाऊ सुद्धा होऊ शकतं, टिकाऊतून टाकाऊ. त्या ठिकाणी हा थर्मोडायनामिक्सचा लॉ आहे. या लॉ नुसार त्या ठिकाणी टाकाऊ काही नसतं. आणि मग हे टाकाऊ जर असेल तर टाकण्यास आपला त्याचा पिरियड जो आहे तो प्रिझर्वेटिव्ह, त्याला आपल्याला जास्त दिवस कसं टिकवता येईल. कांदा असो किंवा इतर जे पदार्थ असतील, मग ते घरातले असतील किंवा इतर शेतकऱ्यांचा माल असेल, तो आपल्याला जास्त दिवस जर टिकवायचा असेल, त्याचं ड्युरेशन जर वाढवायचं असेल, तर त्यासाठी केमिस्ट्रीची मदत म्हणजे रसायनाची मदत त्या ठिकाणी होत असते. वेगवेगळ्या प्रकारचे रसायन त्या ठिकाणी वापरले जात असतात. आपण घरात बघितलं जाम, जाली, लोणचं वगैरे काय जे असेल, तर ते पदार्थ आपल्या जास्त दिवस टिकवण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळे रसायन त्या ठिकाणी वापरले जातात. जनरली सर्वांना माहिती आहे सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ, सॉल्ट म्हणून त्या ठिकाणी वापरलं जातं. सोडियम क्लोराईड सुद्धा हे अन्न संरक्षणासाठी मदत होत असते. मग त्या ठिकाणी व्हिनेगर असेल, व्हिनेगर म्हणजे ऍसिडिक ऍसिडचं त्या ठिकाणी 3 to 6% त्या ठिकाणी ऍसिडिक ऍसिड म्हणजे पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते ऍसिड तयार होत असतं, त्याचा उपयोग होत असतो. नंतर त्या ठिकाणी सोडियम सॉर्बेट, पोटॅशियम सॉर्बेट असे अनेक त्या ठिकाणी रसायने. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी जनरली वी कॅन यूज त्या ठिकाणी सोडियम बेन्झोएट नावाचं जे रसायन आहे, ते रसायनाचं जनरली मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घरामध्ये किंवा घरगुती जे आपण पदार्थ तयार करतो ते टिकवण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो. असं या ठिकाणी हे अन्न संरक्षण किंवा त्या ठिकाणी आपलं अन्न टिकवण्यासाठी हे रसायनाची भूमिका त्या ठिकाणी महत्वाची असते. आणि आता त्या ठिकाणी सर्वात अजून एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, आपल्या आता शरीराशी निगडीत असलेल्या त्या ठिकाणी रसायन कसं असतं ते थोडक्यात मी सांगणार आहे. कारण या ठिकाणी विषय तसा गहन आहे. कारण केमिस्ट्री इज अ व्हास्ट सब्जेक्ट, इट इज अ डिफिकल्ट टू कव्हर इन विदिन पिरियड्स.
सो मग या ठिकाणी अन्नपचन आणि रसायन यातलं रिलेशन कसं असतं बघा. तर या ठिकाणी आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे 100% असं आपण म्हणूया. कारण आपले जे मसल असतात किंवा जे आपलं त्या ठिकाणी जास्त आपले मसल आणि जे आपलं हाडं जे असतात बोन्स, ते बोन्स मध्ये त्या ठिकाणी ते आपलं पृथ्वी तत्वाचं प्रतीक व्यक्त करतात. आणि आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं. तर पाणी जे असतं ते पाण्याचं प्रमाण असल्यामुळे प्रत्येक भागामध्ये किंवा शरीरातल्या प्रत्येक आवामध्ये पाणी असतं. त्या पाण्यामुळे ते जलतत्व त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. नंतर आपलं जे जठर असतं, ज्यावेळी आपण जठरामध्ये किंवा आपण अन्न घेतो त्यामुळे जी प्रोसेस ती थोडक्यात सांगणारच आहे. तर त्या ठिकाणी जी प्रोसेस होते ऑक्सिडेशन प्रोसेस होते. कारण त्या ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन ज्यावेळी मिळतो त्यावेळी इंधन तयार होतं. त्या इंधनामुळे त्या ठिकाणी जी प्रक्रिया होत असते त्यातून जो अग्नी प्रगट होत असतो तो त्या ठिकाणी अग्नितत्व म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जात असतं. तसं त्या ठिकाणी आपल्या ज्या पोकळी असतात, कानामध्ये पोकळी असेल, तोंडामध्ये पोकळी असेल, त्याच्यावरून आपण आकाश तत्व त्या ठिकाणी होत असतं. आणि आपण जो वायू घेत असतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो आणि ऑक्सिजन घेतो. घेणे आणि देणे या ठिकाणी जी प्रोसेस होते, ऑक्सिजन घेणं आणि कार्बन डायऑक्साईड सोडणं, ही जी प्रोसेस फार महत्वाची आहे. कारण ऑक्सिजन हा महत्वाचा घटक हा शरीरभर त्या ठिकाणी आपल्या हे करत असतो, भ्रमण करत असतो आणि ऑक्सिजनमुळे आपलं अस्तित्व असतं. समजा ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं तर त्या ठिकाणी मॅन कॉज डेथ. आता आपल्या अनेक घटना घडलेल्या आहेत. कारण हा ऑक्सिजनचा जो बंध असतो तो आयर्नशी असतो. शरीरामध्ये जो आयर्न असतो, हिमोग्लोबिन मध्ये आयर्न हा घटक असतो. या आयर्नशी जो बंध असतो तो बंध ज्यावेळी एखादा पदार्थ घेतला, टॉक्सिक पदार्थ घेतला किंवा सायनाइड घेतला असतो तर तो त्या ठिकाणी ऑक्सिजनला ब्रेक करतो. कारण दुसरा जो पदार्थ रसायन जे असतं सायनाइड सारखं, ते त्या ठिकाणी पॉवरफुल लिगॅंड म्हणून काम करतं आणि ऑक्सिजनला हाकलण्याचं काम करतं. आणि त्या ठिकाणी जो बॉन्ड तयार होत असतो सायनाइड आणि आयर्नचा, हिमचा, आणि त्यावेळेस त्या ठिकाणी ऑक्सिजन ज्यावेळेस क्लोज होतो तर त्यावेळेस मॅन कॉज डेथ अशी प्रोसेस त्या ठिकाणी होत असते. आणि म्हणून या ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड ही प्रोसेस होते. म्हणून हे वायू तत्व या ठिकाणी म्हटलं जात असतं. आपलं जे शरीर आहे, मानवाने त्या ठिकाणी जो सुपर कॉम्प्युटर निर्माण केलेल्या सुपर कॉम्प्युटर पेक्षा सुद्धा आपलं शरीर हे शरीरची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा अतिशय विलोभनीय आहे. त्याचं कुतूहल निर्माण करणारी यंत्रणा या ठिकाणी आहे. आपला जो मेंदू बघितला, मेंदूमध्ये असंख्य प्रकारचे न्यूरॉन्स आहेत, करोडो न्यूरॉन्स आहेत. त्या ठिकाणी त्याची जी क्षमता आहे, कपॅसिटी किंवा त्याला इफिशियन्सी जे आपण म्हणतो, ही जर याच्या कॉम्प्युटरच्या भाषेत सांगायचं ठरलं ते 2.5 पेटाबाईट इतकी कपॅसिटी आहे. आणि त्या न्यूरॉन्स मुळे तर त्या ठिकाणी लक्षावधी म्हणजे लाखोने त्या ठिकाणी 16 GB चे त्या ठिकाणी पेन ड्राईव्ह असे निर्माण केले किंवा तयार केले. इतकी क्षमता मेंदूमध्ये आहे. बघा किती प्रचंड त्या ठिकाणी. आणि हे सर्व त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असलेले रसायन न्यूरॉन्स जे त्या ठिकाणी इथं सर्व फ्लुइड्स आहेत, त्या फ्लुइड्स मध्ये त्या ठिकाणी निर्देशित करण्याचं काम मेंदूकडून होत असतं. आणि ते सर्व कोऑर्डिनेशन सर्व अवयवांना त्या ठिकाणी पोहोचत असतं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या या विविध संस्था आहेत, त्या ठिकाणी आपलं हे विश्व, शरीर हे विश्व म्हणेल मी. आणि या विश्वामध्ये वेगवेगळे अवयव आहेत. आणि या अवयवांना आपण आकाशगंगा असं सुद्धा म्हणू शकतो. आणि ह्या अशा विविध अवयव संस्था, त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी असेल, एक्सक्रेटरी असेल, डायजेस्टिव्ह असेल, नर्वस असेल, झुलॉजिकल टर्म मध्ये त्या ठिकाणी वेगळ्या सिस्टीम आहेत. परंतु मी फक्त पचन संस्था या ठिकाणी थोडक्यात त्या ठिकाणी सांगणार आहे. पचन संस्था ही सर्वात मोठी संस्था आहे. आणि या संस्थेमध्ये जवळजवळ 25 अवयव त्या ठिकाणी जे सेल्स असतात ते कार्यरत आहे, घटक कार्यरत आहे. आणि हा एक मोठा कारखाना आहे. याच्यामध्ये जे भरलं जात असतं ती प्रोसेस या पचन संस्थेमध्ये होत असते. या पचन संस्थेमध्ये विविध प्रकारचे जे रसायन असतात ते स्रवतात. आणि त्या पाचक रस किंवा जे रसायन असतात ते त्या ठिकाणी ते स्रवल्यामुळे त्या ठिकाणी ती प्रोसेस होत असते. दॅट हेल्प टू डायजेस्ट द फूड मटेरियल्स. म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं हा एक मोठा कारखाना असं म्हटलं चालेल. त्या ठिकाणी आपण जी फिडिंग करतो, कशा पद्धतीने फिडिंग करतो, कशा पद्धतीने आपण जेवण घेतो, कसं किती खातो, काय खातो, वेळी खातो का अवेळी खातो, हे सर्व त्या ठिकाणी पचन संस्थेवरती त्याचा परिणाम होत असतो. जर पचन संस्थेचा एखादा घटक जरी बिघडला तर आपण त्या ठिकाणी अस्वस्थ होतो. त्या अस्वस्थ मागे कारण त्या ठिकाणी हे रसायन आहे, इनबॅलन्स ज्यावेळेस होतं त्यावेळेस होत असतं. आणि म्हणून बिघाड झाल्यानंतर मग पोटदुखी असेल किंवा इतर जे असेल ते जास्त इन डिटेल नॉट एक्सप्लेन. तर या ठिकाणी ते घटक आपल्याला कारणीभूत ठरत असतात ज्यावेळी आपण
अन्न घेतो तर पहिल्यांदा त्या ठिकाणी जी सुरुवात होते ते पचन संस्थेची फक्त सिस्टीम सांगतो, तोंड, होठ, त्या ठिकाणी जीभ, लाळ, इसोफेगस म्हणजे घसा, घशातून त्या ठिकाणी जठर, जठरातून त्या ठिकाणी लहान आतडं, मोठं आतडं, स्वादुपिंड वगैरे, पॅन्क्रीज, आणि शेवटी त्या ठिकाणी आपण घेतलेला जो आहार असेल तोंडातून घेतलेला, तो तोंडात घेतल्यानंतर त्या ठिकाणी जी लाळ असते ते लाळेचं काम त्या ठिकाणी जे आपल्या शरीरात घटक जे असतात अन्नातले ते कार्बोहायड्रेट जे असे व्हॉटर मे बी, तर त्याला विघटन करण्याचं काम त्या ठिकाणी एन्झाईम करत असतं, जो पाचक रस तयार करत असतो, आणि त्यातून मग त्या ठिकाणी तोंडात घेतलं ते त्याच्यात अर्धवट भाग प्रेसिंग झाल्यानंतर मग ते त्या ठिकाणी अन्ननलिकेद्वारे जठरमध्ये येतात, आणि जठरमध्ये सगळ्यात मोठी प्रोसेस केमिकल प्रोसेस होत असते. आणि ही केमिकल प्रोसेस त्या ठिकाणी जवळपास 2.5 लिटर त्या ठिकाणी पाचक रस तयार होत असतो, तो डायजेस्टिव्ह त्या ठिकाणी करण्यासाठी हेल्प करत असतो. खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तो पाचक रस तयार होत असतो, दर दिवशीचा तो 2.5 लिटर तयार होत असतो. आणि या पाचक रसामुळे अर्धवट असलेलं जे अन्न असेल, फूड मटेरियल असेल, ते डायजेस्ट करण्याचं काम, पिठासारखं करण्याचं काम, त्या ठिकाणी जे ऍसिड तयार होत असतात तर त्यातून त्याचा पेज हा 7 पेक्षा कमी असतो. आणि या ऍसिडमुळे त्या ठिकाणी ती प्रोसेस होते आणि अन्नाचं विघटन होऊन त्या ठिकाणी पिठासारखं तयार होऊन मग पुढे ते ढकललं जातं, आणि पुढे मग ते लहान आतड्यात येतं. लहान आतड्यात सुद्धा त्या ठिकाणी पाचक रस तयार होतो, 1 लिटर जवळपास पाचक रस तयार होत असतो, आणि लहान आतड्यात असलेला जो काही भाग असेल तो त्या ठिकाणी त्याच्यावरती प्रोसेस होत असते. आणि ती प्रोसेस झाल्यानंतर मग मोठं जे इंटेस्टाईन असतं, मोठं आतड असतं, तर त्याच्यामध्ये म्हणजे या ठिकाणी या पचन संस्थेतून त्या ठिकाणी सूक्ष्म घटकामध्ये निर्मिती होत असते, आणि हे सूक्ष्म झालेली जे घटक असतात ते सर्व शरीरभर पोहोचवण्याचं काम या ठिकाणी ही पचन संस्था करत असते. आणि म्हणून या ठिकाणी मोठ्या आतडे झाल्यानंतर तिथं परत सेपरेशन होत असतं, इलेक्ट्रोलाइट्स आणि वॉटर गेट सेपरेटेड त्या ठिकाणी ते सेपरेट केले जात असतात, आणि राहिलेला भाग तो ऍब्सॉर्ब केला जातो, आणि राहिलेला भाग जो असतो तो त्या ठिकाणी वेस्ट मटेरियल म्हणून आपला शेवटचा जो पार्ट असतो, बुधवार जो असतो त्याच्यातून त्या ठिकाणी तो बाहेर पडत असतो. अशी ही पचन संस्थेची जी प्रोसेस असते, या पचन संस्थेमध्ये मग पॅन्क्रियाज आहे, स्वादुपिंड मध्ये सुद्धा जवळजवळ पॅन्क्रियाज मध्ये जवळजवळ 1.5 लिटर पाचक रस तयार होत असतो. वेगळ्या याच्यामध्ये वेगळे रस तयार असल्यामुळे आणि ह्या पाचक रसमुळे किंवा एन्झाईममुळे त्या ठिकाणी ही विघटन प्रोसेस, त्या ठिकाणी डिकम्पोजिशन प्रोसेस होत असते, आणि याच्यातून सूक्ष्म घटक जे असतात ते आपल्या सर्व पेशीला पुरवलं जात असतं, आणि म्हणून आपलं बॉडी त्या ठिकाणी मेंटेन राहत असतं. विनोदाने असं म्हटलं तरी चालेल, अशी एक सभा भरली होती, सर्व अवयवांची सभा भरली, आणि सर्व अवयव एकत्र आल्यानंतर सर्व सिस्टीम एकत्र आल्या आणि सांगायला लागल्या की पोटोबा तू फक्त खाण्याचंच काम करतो, तुझी मजा आहे बाबा, असं त्या ठिकाणी ज्या सर्व अवयव त्या ठिकाणी सांगतात. तर ते त्यावेळेस पोटोबाला माता सांगतो, आता तुला रेस्ट देतो, तुला काहीच आम्ही देणार नाही. आणि मग तसं ठरवल्याप्रमाणे त्या ठिकाणी अन्न दिलं जात नाही, आणि मग 4-5 दिवस होतात, आणि मग ते सर्व अवयव त्या ठिकाणी थकतात, एनर्जी त्यांची कमी होते, आणि मग ते ऍक्टिव्हपणा जो असतो तो कमी होतो, डिसऍक्टिव्ह होतात, आणि मग परत पुन्हा एकत्र येतात आणि सांगतात की आता तुझं काम हे महत्वाचं आहे, तू घेतल्यामुळे तुझी ही सिस्टीम त्या ठिकाणी वापरल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला मिळणारं सर्व रसायने हे आमच्यापर्यंत पोहोचतं, आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करण्यास ऍक्टिव्ह होत असतो, किंवा आम्हाला एनर्जी मिळते आणि आम्ही वर्क करू शकतो. असं या ठिकाणी पचन संस्थेचं सर्वात मोठं काम आहे. म्हणून कॉर्डिनेशन इज अ इम्पॉर्टन्स इन बॉडी ऑल्सो, म्हणजे कॉर्डिनेशन असेल सर्व इंद्रियांचं, सर्व अवयवांचं ज्यावेळी कॉर्डिनेशन असेल तर आपलं बॉडी त्या ठिकाणी बॅलन्स मध्ये राहतं, अदरवाईज फेल्स. म्हणजे असं या ठिकाणी एक प्रक्रिया या ठिकाणी या डायजेस्ट सिस्टीम मध्ये होत असते. त्याच्यानंतर जर बघितलं त्या ठिकाणी बघा भावनांची केमिस्ट्री. आता भावना बघा, आता या ठिकाणी भावनांची केमिस्ट्री म्हणजे रसायन त्या ठिकाणी कसं असतं, ज्या वेळेस आपलं मन बघा, आपलं मन सरनेहमी म्हणतात की मनाला फार वेगळी गती असते, मन वढाय उभ्या पिकाचं डोरं किती हाकला तरी येतं पिकावर, क्षणात कुठे जात असतं, क्षणात कुठे येत असतं, इतके मनाला त्या ठिकाणी वेग असतो, गती असते. आणि हे सर्व भावना आणि मनाचं रिलेशन असतं. आणि हे मन आणि भावना ज्या वेळेस होत असतात तर आपण कशा पद्धतीने विचार करतो, विचारांवरती, किंवा आपण जर हॅपी असू, आनंदित असू तर आपल्यामध्ये जे हार्मोन्स तयार होतात ते हॅपी हार्मोन तयार होतात. विचार जर निगेटिव्ह असते, जर आपण दुःखी असणार तर आपले जे हार्मोन्स असतील ते हार्मोन्स निगेटिव्ह त्या ठिकाणी स्रवतात, आणि त्यामुळे आपण दुःखी होतो, उदास होतो आपल्या चेहऱ्यावरती. हे सर्व आपल्या चेहऱ्यावरती त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी भाव त्या ठिकाणी व्यक्त होत असतात. आणि म्हणून हॅपीली आपण त्यात राहिलं तर आपण त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारची एनर्जी मिळते, वेगळा उत्साह मिळतो. म्हणून नेहमी आनंदित राहिलं पाहिजे असं आपण जर सगळ्यांनी ठरवलं तर खरोखर त्या ठिकाणी कामाला त्या ठिकाणी गती मिळत असते, आनंद मिळत असतो. असं एक रसायन या ठिकाणी निर्माण होत असतं. तर त्या ठिकाणी याच्यातून आपल्याला एक उदाहरण असं द्यावंसं वाटतं की बघा, आनंद असो, दुःख असो, सुख असो, व्हॉट एव्हर मे बी, जे जे असेल
तर त्याची जी हवा असते ती फार कमी वेळापर्यंत असते. आनंद आपल्याला जास्त वेळ टिकत नाही, दुःख आपल्याला जास्त वेळ टिकत नाही. निसर्गाने फार सुंदर रचना केलेली आहे. फुगा जसा असतो, फुग्यात भरलेली जी हवा असते ती हवा हळूहळू कमी होत जाते, कालांतर त्या ठिकाणी पूर्ण निघून जाते. तसं आपल्याला सकाळचा आनंद हा दुपारी राहत नाही, दुपारचा आनंद रात्री राहत नाही, सकाळचं दुःख दुपारी राहत नाही. अशी त्या ठिकाणी ही भावनांची केमिस्ट्री असते. ही भावनांची केमिस्ट्री म्हणजे त्या ठिकाणी आपल्या शरीरात असणारे जे स्राव असतात किंवा जे रसायन असतात याच्यामुळे त्या ठिकाणी घडत असतं. असं या ठिकाणी भावनांची केमिस्ट्री आपण बद्दल हे सांगू शकतो. आणि नंतर बघा, महत्वाचा भाग असतो आपल्या शरीरामध्ये पाणी. पाणी हे जीवन रसायन आहे. मग पाणी असेल, आता पाण्याला आपण म्हणतो, पाण्याचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. जनरली आपण त्या ठिकाणी H2O माध्यमिक शाळेमध्ये आपण शिकलो आहोत. वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. वॉटर इज द युनिव्हर्सल सॉल्व्हंट. वॉटर हे युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. पाण्याचं रेणुसूत्र माहिती आहे H2O. पाण्याचा सामू माहिती आहे, सामू म्हणजे पीएच. पाण्यात प्युअर पाणी असेल, डिस्टिल्ड वॉटर असेल, त्याचा पीएच हा 7 असतो. आणि 7 पेक्षा पीएच जास्त गेला तो त्याला अल्कली म्हणतो, म्हणजे अल्कली धर्म त्या ठिकाणी तो दाखवत असतो. आणि पाण्यापेक्षा पीएच हा 7 पेक्षा कमी असेल तो आम्लधर्मी असतो. ज्यावेळी आपल्याला ऍसिडिटी होत असते म्हणजे पीएच आपला खालाला असतो. कारण हे पाणी फार महत्वाचा घटक आहे. पाण्याचा जर उपयोग आपण प्रॉपर केला तर त्या ठिकाणी आपलं शरीर सुद्धा संतुलित राहत असतं. कारण हे रेग्युलेटरचं, कंट्रोलरचं काम त्या ठिकाणी पाणी करत असतं. जसं त्या ठिकाणी इंजिन मध्ये त्या ठिकाणी पाणी नसेल तर इंजिन गरम होत असतं, तसं आपलं शरीर पाणी जर नसेल तर त्या ठिकाणी शरीर गरम होत असतं. म्हणून पाणी फार महत्वाचं असतं. प्रत्येक घटकामध्ये त्या ठिकाणी पाणी असतं. वैज्ञानिक किंवा या ठिकाणी मेडिकल याच्या रिपोर्टनुसार तर बघितलं, प्रत्येक याच्यामध्ये आपलं हार्ट, ब्रेन असेल किंवा किडनी असेल, याच्यात जवळजवळ 70-75% पाणी असतं. त्या ठिकाणी लंग्स असेल, हार्ट असेल, फुफ्फुस, त्याच्यात सुद्धा 50 ते 70% पाणी असतं. इव्हन त्या ठिकाणी आपले जे मसल असतात, हाडं असतात, त्याच्यात सुद्धा पाणी असतं, दातांमध्ये सुद्धा पाणी असतं. असं जनरली 70%च्या आसपास आपल्या शरीरामध्ये पाणी असतं. आणि पाणी हे असल्यामुळे त्या ठिकाणी आपलं शरीर हे संतुलित राहतं. टेम्परेचर रेग्युलेट करण्याचं काम पाणी करत असतं. पाणी फार महत्वाचा घटक असतो. पाणी असं म्हटलं जातं त्या ठिकाणी बघा, ज्यावेळी पहिला पाऊस पडतो तर ते जमिनीवर पडल्यानंतर त्या ठिकाणी सुगंध निर्माण होत असतो. पहिला पाऊस पडल्यानंतर त्या मातीतून सुगंध निर्माण होतो. मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, त्या त्यांनी जे स्राव केलेलं असतं, जे रसायन बाहेर टाकले असतात त्या जमिनीमध्ये असतात. पाऊस पडल्यानंतर त्याचा सुगंध पसरत असतो. म्हणून पाण्याचा गुणधर्म बघा. पाणी असंही म्हटलं जातं, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला पैसा. म्हणजे ज्याच्यात मिसळलं तसं होतं, त्याच्यात मीठ टाकलं ते खारटपणा येतो, त्याच्यात गोडपणा येतो, साखर टाकलं ते गोडपणा येतो. म्हणजे समर्पित वृत्ती, समर्पित भावना सुद्धा आपल्याला पाण्याकडून शिकायला मिळत असतं. म्हणजे पाणी इतकं महत्वाचं आहे. पाणी जीवन रसायन आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जात असतं. पाण्यावर बोलण्यासारखं खूप आहे, परंतु हा महत्वाचा घटक असल्यामुळे रिलेटेड टू केमिस्ट्री. आणि त्या ठिकाणी असं शेवटी असं म्हणजे मी पाण्याचं बद्दल म्हटलं तर त्या ठिकाणी पाणी विझवते आग, पाणी फुलविते बाग. पाणी, मग ती शरीरातली आग असो किंवा बाहेर लागलेली आग असो, विझवण्याचं काम पाणी करत असतं. म्हणून असा पाणी अतिशय महत्वाचा घटक आहे. पाणी हे जीवन आहे. आपल्या फंडामेंटल नीड्स, अन्न, वस्त्र, निवारा, म्हणजे पहिली गोष्ट जी आपली हवा नंतर पाणी, नंतर अन्न, नंतर मग त्या नीड्स बेसिस ज्या असतील निवारा वगैरे. परंतु या ठिकाणी फंडामेंटल नीड्स ज्या आहेत, या फंडामेंटल नीड्स मध्ये सर्व केमिस्ट्री भरलेली आहे. आणि शेवटी एक त्या ठिकाणी धातू रसायनशास्त्र, धातूमध्ये त्या ठिकाणी जी किमया असते बघा, मी आता बोलतोय की आपण ऐकतोय किंवा ही जी टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे, ह्या टेक्नॉलॉजी मध्ये कॉम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल किंवा व्हॉट एव्हर मे बी टेक्नॉलॉजी डेव्हलप, जी टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली असेल, या टेक्नॉलॉजी डेव्हलप मागे धातूचा मोठा रोल आहे. धातूची भूमिका फार मोठी आहे. धातू मग कोणत्याही प्रकारचे असो, कारण धातू मिळवण्यासाठी केमिकल प्रोसेस लागते. तांब असेल, जस्त असेल किंवा जे धातू असेल, गोल्ड असेल, सिल्वर असेल, हे सर्व धातू मिळवण्यासाठी केमिस्ट्री मध्ये केमिकल प्रोसेस करावी लागते. मग तो धातू मिळतो. नंतर मग या टेक्नॉलॉजी मध्ये ते इन्सर्ट केले जात असतात. आणि त्याच्यातून मग सुरुवातीला जे सांगितलं होतं मी, तर त्या ठिकाणी पदार्थ असतो, पदार्थाला गती असते, त्या ठिकाणी ऊर्जा असते, शक्ती असते. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज, या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आणि या पदार्थाच्या गतीमुळे या ठिकाणी सर्व चक्र या ठिकाणी सुरळीत चालू होताना किंवा होत असताना आपल्याला दिसत आहे. असं या ठिकाणी हे धातू विज्ञान सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आणि हे सर्व आपल्याला रिलेटेड आहे, केमिस्ट्री रिलेटेड आहे, सर्व जगाला माहिती आहे रसायनशास्त्र आणि रसायनशास्त्राचा उपयोग. परंतु याच्याही पलीकडे एक महत्वाची गोष्ट म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, तर वैज्ञानिक दृष्टिकोन कसा असेल बघा. तर या ठिकाणी एक उदाहरण या ठिकाणी देतो. तर या ठिकाणी प्रख्यात आचार्य नागार्जुन होऊन गेलेले आहेत आणि यांच्या प्रयोगशाळामध्ये 2 असिस्टंटची, लॅब असिस्टंटची जागा असताना 2 इंटरव्ह्यू साठी 2 विद्यार्थी येतात, 2 पर्सन येतात.
आणि त्या ठिकाणी मुलाखत घेतली जाते आणि मुलाखत घेतल्यानंतर त्यांना दोघं शिष्यांना त्या ठिकाणी एक पातळ पदार्थ दिला जातो आणि सांगितलं जातं 2 दिवसात तुम्ही हे पातळ रसायन घेऊन तुम्ही या ठिकाणी परत यायचं, हे रसायन तयार करून आणायचं आहे. जो येईल त्याचं सिलेक्शन त्या ठिकाणी करण्यात येईल आणि मग ते 2 दिवसानंतर ते दोघं शिष्य जे आहेत किंवा विद्यार्थी होते ते परत आल्यानंतर दोघं त्या ठिकाणी उभे राहिले. एकाने तो तयार केलेलं रसायन त्या गुरु म्हणजे आचार्यांसमोर त्या ठिकाणी ठेवलं आणि दुसरा नुसता फक्त असा उभा राहिला आणि बघत राहिला फक्त त्यांच्याकडे. एकाने सांगितलं मी तयार केला, तो दुसरा जो तो नाराज होता, एक आनंदित होता की आता त्याला वाटलं की माझं सिलेक्शन होईल. परंतु जो उभा होता मग त्याला विचारणं झालं बाळा तू का केलं नाही, तर त्याने उत्तर अगदी मार्मिक असं उत्तर दिलेलं आहे. मी हे रसायन घेऊन जात असताना तर त्या ठिकाणी जेव्हा मी जात होतो तर त्यावेळेस रस्त्यात मला एक वृद्ध व्यक्ती भेटली, तापाने फणफणत होती, ताप भरलेला होता आणि मग मी त्या ठिकाणी थांबलो, त्याची शुश्रूषा केली, त्याची सेवा केली, त्याच्यात त्याला बरं केलं आणि मग घरी गेलो आणि मग तो आपला जो टाइम दिलेला होता तो टाइम संपला म्हणून मी परत आलो आणि मला त्याच्यामुळे शक्य झालं नाही. मी तसा तो पातळ पदार्थ घेऊन आला आणि मग त्या ठिकाणी त्या आचार्यांनी त्या ठिकाणी अधीक्षकाकडे बघितलं आणि अधीक्षकाला सांगितलं या मुलाला आपण त्या ठिकाणी नोकरीवर घ्यावं. म्हणजेच काय, याच्यावरून असं कन्क्लुजन आपल्याला काढता येईल की जीवन एक रसायनशास्त्र आहे. रसायनशास्त्राचा मानवी कल्याणासाठी जर उपयोग केला तरच त्या ठिकाणी हे सर्व साध्य होऊ शकतं. म्हणून रसायनशास्त्राचं महत्व अतिशय आहे. आपण जर बघितलं या ठिकाणी परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आपण सर्व सारखेच आहोत, शहाणे आणि मूर्ख आहोत, परंतु एक गोष्ट त्या ठिकाणी महत्वाची आहे ते म्हणजे वैज्ञानिक ज्ञान. आणि वैज्ञानिक ज्ञान ज्यावेळी आपल्याजवळ असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा अर्थ समजू शकतो. आणि म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलं जातं ज्ञानी व्हा, विज्ञानी व्हा. ज्ञान हे शस्त्र आहे, अस्त्र आहे, शास्त्र आहे, बल आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे. आणि म्हणून आपण ज्ञान मिळवायचं, ज्ञानी व्हायचं आणि मानव कल्याणासाठी, समाजोपयोगासाठी, आपल्या कुटुंबासाठी जर आपण प्रॉपर रसायनशास्त्राचा उपयोग केला, जीवनामध्ये रसायनचा वापर योग्य पद्धतीने केला तर त्या ठिकाणी आपलं जीवन सुसह्य होईल, आनंदित होईल, समाज सुखी होईल आणि जग पण सुखी होऊ शकतं असं त्या ठिकाणी आहे. शेवटी मला असं वाटतं या रसायनशास्त्रामध्ये किंवा जे जे शास्त्रज्ञ होऊन गेले, जे जे संशोधक होऊन गेले, ज्यांनी विज्ञानाचा विकास केला, रात्रंपाठ केली, अहोरात्र कष्ट घेतले, दुःख सहन केले, अपमान पचवला, दारिद्र्य पत्करले, असे अनेक भूमिका त्यांनी तर हे करून अनेक परिस्थितीला सामोरे जाऊन त्यांनी या ठिकाणी जो विकास केला रसायनशास्त्राचा असो किंवा विज्ञानाचा असो, अशा या महापुरुषांना, वैज्ञानिकांना, संशोधकांना जी प्रोसेस अजूनही चालू आहे, आजही कोरोना काळामध्ये वेगवेगळे रिसर्चर, वेगवेगळे संशोधक आपले कार्य करत आहे आणि याच्यामुळे त्या ठिकाणी काही का असेना त्या ठिकाणी कंट्रोल समथिंग म्हणजे कंट्रोल त्या ठिकाणी होत आहे. याच्या मागे भूमिका असते. आपल्याला सहज वाटतं, सहज उपलब्ध होतं. एखादं रसायन तयार करायचं असेल, एखादं औषध तयार करायचं असेल, एका दिवसाचं, 3 महिन्याचं, 2 महिन्याचं होत नसतात. त्यांना अहोरात्र कष्ट करावे लागतात, ट्रायल एरर बेसिस घ्यावे लागते. त्या ठिकाणी एखादी गोष्ट नाही झाली त्याला फेकावं लागतं. एडिसनचं उदाहरण आपल्याला माहिती आहे, अनेक तारा त्या ठिकाणी केल्या, मग हजारोवी तार त्या ठिकाणी उपयोग झाली, पण ते बेकामी ठरलं नाही, त्याचाही काहीतरी उपयोग झाला. असं या ठिकाणी या संशोधक या ठिकाणी कार्यरत आहेत. प्रत्येक त्याच्यात वेगळ्या फील्डमध्ये असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील किंवा रसायनशास्त्रज्ञ असतील किंवा संशोधक असतील, अशा सर्वांना त्या ठिकाणी कृतज्ञतापूर्वक वंदन करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. या आजच्या या 6व्या पुष्पमालेमध्ये एक पुष्प अल्पसा गुंफण्याचा अल्पसा प्रयत्न केलेला आहे मी. आणि जी संधी मला या आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य बापूसाहेब सोनवणे सर आणि इथले टीम कोऑर्डिनेटर्स यांनी ही संधी दिली. फुटके सरांनी माझं त्या ठिकाणी स्वागत केलं. असं सर्वांचं त्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आणि सर्व प्राध्यापक बंधू, प्राध्यापक बंधू भगिनी यांनी माझं जे रसायनशास्त्राबद्दल मला जे ज्ञान होतं किंवा जे मी त्या ठिकाणी अभ्यासलं, ऑब्झर्व केलं, ते आपण ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपलंही त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आणि जे विद्यार्थी, या विद्यार्थ्यांचे कौतुक आणि त्यांचे आभार आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. खोडके सर, कोणाला प्रश्न विचारा. ओके हो सर, हो सर. धन्यवाद भाऊ. अतिशय महत्वाचं असं विवेचन आपण केलं. दैनंदिन जीवनातील रसायन, मग ते शरीराच्या आतला असो किंवा बाहेरचा असो, याचा समन्वय कशा पद्धतीने साधला जातो. रसायन जर मर्यादेपर्यंत असतील ते शरीराला आणि मानवाला सगळ्यांना उपयुक्त आहे. ते जर जास्त प्रमाणात झाले तर ते हानिकारक देखील ठरू शकतात. आपलं शरीर हे एक विश्व आहे
अशा प्रकारचं कथन आपण केलं त्याबद्दल धन्यवाद सर. यानंतर आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करणार आहोत. आपले काही शंका असतील, काही कुतूहल असेल, आपल्याला क्युरियोसिटी असेल, तर त्या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी माननीय प्राचार्य साहेबांच्या परवानगीने आपण ते सेशन सुरू करूया. काही प्रश्न असतील तर चर्चा करूया. हॅलो, कोणाला काही प्रश्न? हॅलो, मीच विचारतो भाऊ. हो बोला बोला. भाऊ, तुमच्या व्याख्यानामध्ये डिटर्जंटचा वापर करतो आपण, साबण. आता असं लक्षात आलं एवढ्या गेल्या 10-15 वर्षामध्ये त्याचं प्रमाण खूप प्रमाणामध्ये वाढलं. म्हणजे अगदी फरशी पुसण्यासाठीचा असेल किंवा टॉयलेट मधला असेल, याचा प्रमाणामध्ये वापर झालेला आहे. बरोबर. आणि अल्टिमेटली हे सगळं पाण्यामध्ये जातं. बरोबर. या संदर्भात काही सांगू शकाल का भाऊ तुम्ही? म्हणजे किती घातक येते गोष्ट. बरोबर. त्याला याची पर्टिक्युलर ड्रेनेज सिस्टीम जर आपण पर्टिक्युलर हे केली, जे सांडपाणी आपण निघतं, वेस्ट वॉटर निघतं, त्याच्यात जे घातक रसायन असतात, ते रसायन जर आपण एका ठिकाणी कलेक्ट केले आणि त्याला विशिष्ट त्याच्यावरती प्रोसेस केली, तर वॉटर सेपरेट होऊ शकतं आणि ते घातक रसायन ते बाजूला होऊ शकतं, त्याचा रियूज होऊ शकतो. म्हणजे त्याला त्याच्यात जे घटक असतात ते घटक आपल्याला डिफरंट मेथड्स टू सेपरेट्स ऑर टू फिल्टर्स ऑर स्लाइज, नंबर ऑफ द टेक्निक्स आर यूज. म्हणजे आपण त्याच्या हो येस. आता करोना काळामध्ये ऑक्सिजनची खूप गरज भासली लोकांना. बरोबर. ऑक्सिजन कसा निर्माण केला जातो, म्हणजे आता सिलेंडर मध्ये कसा तयार केला जातो, हे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. माहिती देतं बरोबर सर. याच्या संदर्भात मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्या सरांच्या याच्यावरून कॅटलिस्ट म्हणून भूमिका त्या ठिकाणी सर व्यक्त करतात. त्याच्यावरून पाण्याचं उदाहरण घेतलं आणि हे पाण्याचं वॉटरला त्या ठिकाणी विशिष्ट याच्यामध्ये घेऊन त्याचं इलेक्ट्रोलिसिस केलं जातं, अपघटन केलं जातं आणि विशिष्ट याच्यावरती कॅथोड आणि एनोड दोन प्रकारचे इलेक्ट्रोड वापरले जात असतात आणि त्या विशिष्ट याच्यावरती त्याच्या अफिनिटीनुसार एका इलेक्ट्रोडवरती ऑक्सिजन गॅस, दुसऱ्या याच्यावरती हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी तयार होत असतो आणि तो ऑक्सिजन गॅस त्या ठिकाणी तयार केला जातो, तो जमा केला जातो आणि तो सिलेंडरमध्ये भरला जात असतो आणि मग तो त्या ठिकाणी यूज मध्ये आणला जातो. म्हणजे पाण्यापासून करता असं म्हणतात. पाण्यापासून सुद्धा ऑप्शन. मला एक प्रश्न आहे भाऊ. हा बोला. तुम्ही आता मगाशी बोलताना सांगितलं की कांद्यामुळे आपल्या डोळ्यामधून अश्रू येतात. तर मला असं वाटतं की कांद्यामध्ये अमोनिया नावाचा वायू तयार होतो, त्याच्यामुळे आपल्या डोळ्यातून अश्रू येतात. हे खरं आहे? अमोनिया बरोबर आहे. जनरली आपण त्या ठिकाणी अमोनियाच कन्सिडर करत असतो, पण ऍक्च्युली त्याच्यामध्ये महत्वाचा घटक जो असतो सल्फर असतो आणि सल्फर ज्यावेळेस तो कांदा कापल्यानंतर त्या ठिकाणी ऑक्सिजनची संयोग पावतो आणि ऑक्सिजन पासून संयोग पावल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यापासून सल्फर डायऑक्साईड हा वायू तयार असतो. हा थोडासा इरिटेटिंग असतो, डोळ्याला त्या ठिकाणी त्रास होत असतो आणि अल्पसा प्रमाण त्या ठिकाणी अमोनिया पण असतो, अमोनिया गॅस पण. कारण ज्यावेळेस त्याचं होत असतं त्याच्यामध्ये थोडासा हायड्रोजन असतात. मग ज्यावेळेस तो पाण्यात बघा, पाण्यात ज्यावेळेस कांदा टाकल्यानंतर कापल्यानंतर कांदा टाकला त्याचं जे प्रमाण असतं त्या वायूचं प्रमाण जास्त कमी होतं, कारण पाण्यामध्ये तो घटक विरघळण्याची म्हणजे जो वायू तयार असतो त्या ठिकाणी तो डिझॉल्व होतो किंवा मर्ज होत असतो आणि त्यामुळे आपल्याला अश्रू थांबतात. म्हणजे त्याच्यामध्ये तो अमोनिया असतो, त्याच्यामुळे एखादा मनुष्य बेशुद्ध पडला तर त्याच्या नाकामुळे जवळ नेल्यामुळे त्याच्या शरीरात नाकामध्ये अमोनिया गेल्यामुळे तो एकदम एक्साइट होऊन जातो, असं ना? हो, एक्साइट होतो तो. म्हणजे त्या ठिकाणी सल्फर, अमोनिया, सल्फर डायऑक्साईड, म्हणजे सल्फोनिक ऍसिड पण तयार होत असतं तिथं, सल्फोनिक ऍसिड पण तयार होत असतं तिथं. कारण त्याच्यात म्हणजे त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असते. अँटीऑक्सिडंट म्हणजे फ्लेव्हन नावाचा एक घटक असतो, ऑर्गॅनिक घटक असतो, तो सुद्धा त्या ठिकाणी कार्यरत असतो आणि त्याच्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचा कारखान्यामध्ये युज करून त्याचा मेडिकल फील्ड मध्ये त्याचा उपयोग केला जात असतो. ठीक आहे. हॅलो थँक्यू. हा बोला. हॅलो. हा बोला. रसायनाचा अतिवापर केल्यामुळे जग विनाशाकडे जात आहे, या संदर्भात आपण काय मत मांडू शकाल? हा बरोबर आहे. रसायनाचा कोणत्याही गोष्टीचा अतिवापर केल्यानंतर त्याचा दुष्परिणाम त्या ठिकाणी होत असतो. प्रत्येक थेरीमध्ये, प्रत्येक संशोधनामध्ये त्या ठिकाणी पॉझिटिव्ह भूमिका असते, परंतु ज्यावेळेस त्या ठिकाणी मानवाची बुद्धी ज्यावेळेस हे होत असते, दुर्बुद्धी सुचते, कल्पना सुचते, तर त्यावेळेस तो विध्वंसक मार्गाकडे जात असतो आणि त्याचा त्या ठिकाणी गैरवापर. ऍक्च्युली त्या ठिकाणी जे शास्त्रज्ञ संशोधक असतात चांगल्या भूमिकेसाठी हे करत असतात,
परंतु जास्त आता अणुबॉम्ब असेल किंवा इतर जे घटक असतील, हिरोशिमा नागासाकीवर टाकलेला अणुबॉम्ब चांगल्यासाठी केलेला होता, किंवा जे वेगळे रसायन असतात ते वेगळे आपण मानवी कृतीमुळे त्या ठिकाणी नदीत सोडले जाते, किंवा त्या ठिकाणी त्याच्यावर विशिष्ट अशी प्रक्रिया केली जात नाही, किंवा त्याला आपण आपला स्वतःचा आपण काय दुसऱ्याच्या अंगात सहज टाकून देत असतो, अशी त्या ठिकाणी प्रोसेस होत असते. म्हणून रसायनचा कुठली गोष्ट अन्न आपण जास्त खाल्लं तरी आपलं अजीर्ण होतं, डायजेशन होत नाही आणि मग आपल्याला त्रास होत असतो. तसं रसायनाचा कोणतंही रसायन घ्या, रसायनाचा दुरुपयोग केला तर त्या ठिकाणी त्याचा विपरीत परिणाम नक्कीच होत असतो. हॅलो हॅलो हा सर. हो बोला. आवाज येतोय का? हो हो सर. येतो. आवाज येतोय? हो हो सर. हो येतो. एक शिरसाट सरांच्या माध्यमातून एक मला नवीन एक विषय माहित पडला की 21% ऑक्सिजन सांगितलं तुम्ही. हा 21% हा 20.98 आहे ऍक्च्युली, पण 21% जवळपास मी सर्वसाधारण सांगितलं. नायट्रोजनचं प्रमाण जास्त तुम्ही काय असतं. सांगितलं 21% जर झालं तर हा बोला. आवाज नाही 21% कशाच प्रमाण सांगितलं तुम्ही? 20 ते म्हणजे 21% कशाचं प्रमाण सांगितलं? ऑक्सिजनचं प्रमाण असतं वातावरणामध्ये, आणि 78 किंवा 79% नायट्रोजन असतं. नायट्रोजनचं काम जे असतं ते ऑक्सिजनला थोडंसं धरून ठेवायचं, म्हणजे शांत करण्याचं काम असतं. नाही आज ज्वाला तयार होतील बुवा असं तुम्ही तेच काय सांगितलं ना? हो जास्त ऑक्सिजन झाल्यानंतर ज्वाला तयार होतील असं सांगितलं तुम्ही. हो जास्त झालं तर म्हणजे मोर दॅन म्हणजे 25-30% झालं, निसर्गाचा जो बॅलन्स आहे त्याच्या बॅलन्सच्या पलीकडे गेलं तर त्याचा इफेक्ट हीट मध्ये होऊ शकतो. ज्वलनास म्हणजे कारण ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करत असतो, म्हणजे ठिणगी पडण्याचा मला जे प्रश्न निर्माण झाले होते. हॅलो, हा बोला. हा बोला. हो आवाज येतोय का? हो जे येतोय. प्रश्न निर्माण झाले होते का? हॅलो, आवाज येतोय का? हो येतो. आवाज येतोय? आवाज येतोय. मला जे प्रश्न तुम्ही बोलत असताना जे प्रश्न निर्माण होते लगेच पुढे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ऑटोमॅटिक तुमच्या व्याख्यानामध्ये येत होतं. मला तुम्ही बोलत असताना की शरीरातली ती केमिस्ट्री संदर्भात बोलत असताना मला पंचमहाभूते आठवली, पण लगेच तुम्ही पंचमहाभूतांचंही उदाहरण दिलं की पंचमहाभूते आणि शरीरातली जी सिस्टम याचा अगदी जवळचा संबंध आहे. जसं आपण म्हणतो की सूर्यप्रकाशापासून जीवनसत्व मिळतं, अमुक पासून हे मिळतं, आणि जनरली जे आरोग्यशास्त्राचा अभ्यास किंवा आयुर्वेदिक जे अभ्यास करणारे आहेत ना, की लहान मुलांना मातीतही खेळू देत असतात, उन्हातही खेळू देत असतात. म्हणजे पंचमहाभूताचा संबंध आपल्या शरीराशी जास्त आहे. आणि या माध्यमात याच्यावरून माझ्या एक लक्षात आलं की इथंच आहे, सर्व इथं आहे, पण त्याचं योग्य पद्धतीने आपण त्याचा वापर केला पाहिजे. रोगही इथंच आहे, रोगही निर्माण होतील. रोगांवर सुद्धा मी डॉक्टर स्वागत तोडकर आले त्या दिवशी सुद्धा बोललो होतो की रोग निर्माण होतात, त्याच्यावर सुद्धा सोल्युशन निसर्गातच सापडते. आणि निसर्गाचा आणखी पुन्हा एक प्रश्न आणखी एक असा प्रश्न निर्माण झाला होता मला की लगेच सांगितलं की आपण म्हणतो की काहींचे आता हिरो हिरोईन पिक्चर मध्ये काम करता करता ऑटोमॅटिक त्यांची केमिस्ट्री जुळून जाते असं आपण वाचतो. म्हणजे केमिस्ट्री जुळून जाते, नेमकं त्यांच्या शरीरातल्या रासायनिक क्रिया जुळतात का? पण लगेच तुम्ही तुमच्या व्याख्यानामध्ये बोल की त्यांच्या विचाराची केमिस्ट्री जुळते आणि ऑटोमॅटिक मॅरेज होत असतं. म्हणजे निर्णय उपस्थित होत असताना त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या व्याख्यानामध्ये आलं आणि एक चांगल्या पद्धतीने एक रसायनशास्त्रामध्ये संदर्भात मध्ये आपण मार्गदर्शन केलं. म्हणजे मला जे प्रश्न निर्माण होत होते की त्याचं उत्तर तुम्ही पुढे देत होते. म्हणून मला आज तरी आता तरी या क्षणाला केमिस्ट्रीच्या बाबतीमध्ये प्रश्न नाही, पण तू एक सांगावंच वाटतं की निसर्गाने भरपूर दिलेलं आहे. निसर्गाने जे दिलं आहे शरीराला, मानवाला अत्यंत कल्याणकार्यासाठी आहे. पण त्याचा जर वापर आपण वेगळ्या पद्धतीने जर केला तर जसं आपण म्हणतो काजू बदाम त्याच्यापासून एनर्जी मिळते. तुम्ही काजू खाऊ लागले तर आपण शरीर लगेच देत, शरीरामध्ये केमिस्ट्री बिघडेल. म्हणून जे आहे त्याचा लिमिटेड वापर हा केला पाहिजे. केमिस्ट्रीच्या माध्यमात सर्व काही केमिस्ट्रीवर अवलंबून आहे. म्हणजे
केमिस्ट्री शिवाय कुठलीच गोष्ट शक्य होऊ शकत नाही. ऑक्सिजन मध्ये केमिस्ट्री असेल, प्रत्येक गोष्ट मध्ये केमिस्ट्री असेल, माणसाच्या विचारामध्ये केमिस्ट्री असेल. आता जसं चोर चोरी करतात, चोर मी मागे सुद्धा बोलतो, चोरांची पहिली घटना असते एकमेकाच्या घरी चोरी करायची, पहिलं कलम असतं. म्हणजे त्यांची विचार एकत्र येतात. हो बरोबर, म्हणजे एकत्र येतात विचारांची केमिस्ट्री आणि ऑटोमॅटिक ते दोस्त होत असतात. म्हणून असं या ठिकाणी एकंदरीत आपण जे मार्गदर्शन केलं अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं, त्याबद्दल तुमचं सुद्धा कौतुक करतो. आणि कुणाला काही प्रश्न नसतील म्हणून मी आजचा समारोप करण्याचं डॉक्टर वायस मोरे यांनी समारोप करावा असं मी त्यांना आदेश करतो. वायस मोरे. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार सगळ्यांना. 6वं पुष्पाचे प्रबोधन कार माननीय प्राध्यापक W.B. शिरसाट, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर सोनवणे साहेब, आमचे मार्गदर्शक सोनवणे सर, प्राध्यापक प्रबोधिनीचे सर्व सदस्य, उपस्थित सगळ्या प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये आज शिरसाट सरांनी आपल्याला रसायनशास्त्र दैनंदिन महत्वाचं खूप छान विवेचन दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण 24 तास रसायनाशी बाउंड आहोत. दिवस उगल्यापासून तर आपण झोपतो आणि झोपेतनं पुन्हा उठतो. तर ह्या चक्रामध्ये मानव हा कंपल्सरी रसायनाने गुंतलेला आहे. तर त्याचं अतिशय छान विवेचन सरांनी दिलेलं. यामध्ये सगळ्या पद्धतीने केमिकल रिॲक्शन्स कशा होतात, त्यांच्यामध्ये कॅटॅलिस्ट, जसं महाविद्यालय चालवण्यासाठी आपले वरिष्ठ असतात, वेगवेगळ्या टप्प्यांवरती हेड्स असतात किंवा ऑफिस सुप्रिडंट्स असतात, प्राचार्य असतात आणि त्यापुढे मॅनेजमेंट असतात. तर या पद्धतीने प्रत्येक टप्प्यावरती कॅटॅलिस्ट हा रिॲक्शन घडवत असतो. तर त्या रिॲक्शनचं महत्व पण आपल्याला या ठिकाणी केमिकल भाषेतनं सरांनी अतिशय उत्कृष्ट मांडलेले. त्याच प्रकारे बायोटिक अबायोटिक घटकांचा समन्वय आपल्याला खूप छान पद्धतीने सरांनी या ठिकाणी एक्सप्लेन केला आहे. आपली दिवसाची सुरुवात अगदी चहापासून तर आपला O2 CO2 बॅलन्स मेंटेन करण्यापर्यंत, नंतर आपले ब्युटी पार्लर्स पर्यंत जाण्याचे सगळे एक्झाम्पल सरांनी अगदी उत्कृष्ट पद्धतीने मांडलेले. ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री, ट्रान्सपोर्टेशन, कांदा आणि कांद्याचं महत्व फार आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न यांनी मांडलेला आहे. तर या ठिकाणी कांद्यामुळे आपल्याला हसू येतं, रडू येतं, पण ते रासायनिक दृष्ट्या पण आपल्याला समजलं. खरोखर कांदा हा एक महत्वाचा घटक आहे जो कोरोना किंवा डायबिटीस किंवा इतर सर्व आजारांवरती गुणकारी आहे. ते त्यांनी या ठिकाणी आपल्याला मांडणीमधनं सांगितलेले. त्याच पद्धतीने एनर्जी, प्लांट्स, फूड, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन यांचा एकमेकाशी खूप मोठा संबंध आहे. सगळ्या बायोजिओकेमिकल गुंतागुंतीचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी सरांनी उत्कृष्ट पद्धतीने एक्सप्लेन केलेले. त्याच्यामध्ये आपल्याला काही हार्मोन्स, जे आपला आता प्रश्न होता की हिरो हिरोईनचं जमतं कसं, तर त्या ठिकाणी डोपामिन नावाचं हार्मोन वर्किंग करतो. आपल्या शरीरामध्ये डोपामिन नावाचा हार्मोन जो असतो तो हॅपी हार्मोन असतो. इट क्रिएट्स हॅपीनेस. आणि या हॅपीनेसमुळे काय होतं की त्या दोन व्यक्तींचं मन सगळ्या पद्धतीने एकत्रित यायला रासायनिक क्रिया होते आणि त्यातून ते सगळं सुरळीत होतात. तर या पद्धतीने आजचा विषय खूप छान होता. त्याच्यामध्ये पाणी हा जिव्हाळ्याचा प्रश्न मांडलेला आहे सरांनी. पाणीच्या पीएचचं तर महत्व अगदी फार महत्वाचं आहे. पीएच न्यूट्रलच ठेवा जीवनामध्ये, ऍसिडिक पण होऊ देऊ नये आणि अल्कलाईन पण होऊ देऊ नये. तर आपलं शरीरातलं पाणी जर नॉर्मल न्यूट्रल असेल तर आपलं सगळं जीवन सुरळीत होतं. त्याच पद्धतीने मेटॅलर्जी किंवा मेटलचं महत्व पण या ठिकाणी थोडक्यात सरांनी मांडलेले. आणि हा सगळा विषय खूप मोठा आहे. त्याच्या बाबतीत सर्व डिटेल्स करता करता आपल्याला एक एक पॉईंट घेतला तर रोज एक एक कॉन्फरन्स भरवावी लागेल. अशा पद्धतीने अतिशय मोठा विषय हा सरांनी कमी वेळेमध्ये उत्कृष्ट पद्धतीने खूप छान मांडला.
भाऊंचं खूप कौतुक करावं असं वाटतं, कारण आम्ही काल परवापासून या विषयावर भाऊ काय बोलणार आहेत अशी उत्सुकता मी विचारत होतो, पण भाऊ हायलाइट्स बोलले फक्त 1-2. ठीक आहे, पण आज पूर्ण ऐकायला मिळालं. तसं सस्पेन्स मध्ये विषय होता. तर छान झालं कार्यक्रम. सरांचं कौतुक करतो मी. शिरसाट भाऊंचं खूप कौतुक करतो सगळ्या प्रबोधिनीच्या वतीने आणि आपल्या शिक्षक प्राध्यापकांच्या वतीने. आणि या ठिकाणी थोडक्यात मला मान्य प्राचार्य साहेबांनी या विषयाचं समालोचन करण्याचा एक संधी चान्स दिला, त्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानतो. सगळ्यांचे आभार. थँक्यू. ओके सर. हो सर, धन्यवाद डॉक्टर मोरे सर. आपल्या जीवनामधलं रसायन कुठलंही ज्याप्रमाणे पाण्याचा पीएच हा न्यूट्रल ठेवायचा, तसं आपलं वागणं बोलणं हे सुद्धा न्यूट्रलच असलं पाहिजे, अशा प्रकारचा भाव आपण व्यक्त केला. धन्यवाद प्राचार्य साहेब. आभार मानू मग. हा चालेल. हो 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 हो. आजच्या या 6व्या पुष्पाच्या निमित्ताने दैनंदिन जीवनातील रसायन या विषयावरती प्राध्यापक डॉक्टर WB शिरसाट सर यांनी विवेचन केलं. अतिशय महत्वपूर्ण माहिती सरांनी, म्हणजे अंतर्गत रसायन, बाहेरची रसायन, शरीरामधले हार्मोन्स, एन्झाईम्स. भाऊ आम्ही झुलॉजी मध्ये सुद्धा एवढं माहिती नाही आम्हाला की 2.5 लिटर एन्झाईम सिक्रेट होतात शरीरामध्ये, जठरात. अशा प्रकारची उपयुक्त माहिती आपण आमच्या समोर सादर केली, त्याबद्दल सर्व प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय बापूसाहेब डॉक्टर S.T. सोनवणे सर यांनी देखील अतिशय उपयुक्त माहिती आणि चर्चा घडवून आणली, त्याबद्दल त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचं समालोचन, समारोप, कन्क्लुडिंग सेशन म्हणतो आपण त्याला, तो रिमार्क आपल्या महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉक्टर YS मोरे सर यांनी केला. त्यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. या प्राध्यापक प्रबोधिनीचे तलवारे सर, बळसाने सर, IQAC कोऑर्डिनेटर पेटारे सर, ज्यांनी या चर्चेत सहभाग घेतला त्या सर्व प्राध्यापकांचे आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमामध्ये जॉईन झाला, त्याबद्दल आपले देखील आभार. आणि सर्व विद्यार्थी, बरेचसे विद्यार्थी देखील जॉईन झालेले आहेत, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. आणि माननीय प्राचार्य साहेबांच्या परवानगीने हा कार्यक्रम बंद करू सर. हो चालेल, बंद करा. कार्यक्रम संपला असं जाहीर करू.